सर माझी आई गुन्हेगार होती, बाप गुन्हेगार होता आणि यांनी 1995 मध्ये मुंबईमध्ये खूप मोठा फ्रॉड केला. करोडोचा फ्रॉड होता हा. एका टायमाला येऊन यांनी एकमेकांची गँग बनवली. आईची आणि बापाची एक गँग, आईची एक गँग. हे दोघं एकमेकांशी वॉर व्हायचे, यांची गँग वॉर. आई वडिलांचे. मी होतो 4थीला. एक बाई आणि एक माणूस आला आणि मला घेऊन गेले. मला असं वाटलं माझ्या पहिल्या आईने मला विकलं का काय यांच्याकडे. ओके. आम्ही 5वी 6वीला एकत्र आलो सगळे. म्हणजे आणि 5वी 6वीला समजलं की हा माझा सक्का भाऊ आहे, ही माझी सक्की बहीण आहे, हे माझं हे. एका टायमाला 5वीत असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईवर गोळ्या फायर केल्या आणि ही बारशी ती घटना घडली. बालपण असं गेलं ना सर की आम्हाला असं वाटायचं त्यावेळेस की मर्डर केला म्हणजे खूप भारी गोष्ट आहे. आम्ही दोघांनीच वडिलांची डेड बॉडी उचला, हे उचला, कागदपत्र करा, हे करा, ते करा टाकलं. मग मी असं लाकडं टाकतोय, तूप टाकतोय, ते गवऱ्या टाकतोय आणि मी सगळ्यांना फोन लावले त्यावेळेस, आत्ते असो सगळ्या फॅमिली मेंबरला. सगळे उडवाउडीची भाषा दिली मला. मग मी जाळलं, एकट्याने जाळलं तिथं वडिलांना. हे सगळं घडल्यानंतर माझे इमोशन्स मेले तिथं. तुम्हाला राग येतो स्वतःचा? खूप जास्त म्हणजे असं होतं की मरायला पाहिजे मी. अटेम्प्ट पण करतोय, केलेत तसं नाही की नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो आता. ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळतो ना, सगळ्यात पहिले जाणारे तुमचे आपले असतात. तुमच्या जवळचा जो असतो ना, ज्याला सगळे सिक्रेट्स माहीत असतात, तोच पहिला तुम्हाला सोडणार. तर आम्ही जर लिस्ट काढली ना सर, तर मी आत्ता महिन्याला 43 लाख रुपये कमवू शकतो. एवढं महिन्याला 43 लाख एवढं माझ्याकडं कस्टमर बेस आहे. समुद्र आहे सर हे. कंटेंट क्रिएशन ऑनलाईन जे आपण जे काम करतो ना, डिजिटल मार्केटिंग किंवा जे पण काय असू द्या, प्रमोशन्स, हे समुद्र. खूप पैसा आहे सर, खूप पैसा. तर माझे क्लायंट आहेत शौर्यवाडा, कॉर्नर मोबाईल, मनशांती चायबार, आर्यन मिसळ एक आहे, कोल्हापुरी पाहुणचार एक आहे हॉटेल, आणि लाटा चक्की म्हणून एक आहे. एवढा ट्रस्ट त्यांचा माझ्यावर आहे आणि माझा त्यांच्यावर आहे. तर हे जे माझे क्लायंट आहेत ना सर, ते कुठं जात नाही. कधी पण एक फोन केला की पैसे येतात. क्लायंटच्या पलीकडे मित्र म्हणण्यापेक्षा सर ती प्रोफेशनलिझम पण तसाच आहे की कुठे त्यांना असं वाटलं ना कमी पडलं, तर मी रात्री 12 वाजता जाऊन शूट करतो. माझे व्हिडिओ सोडा, त्यांचे व्हिडिओ 20 मिलियन गेलेत. कॉर्नर मोबाईलचा पहिला व्हिडिओ 10 मिलियन गेला सर युट्यूबवरती. पण आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर आहे सचिन चव्हाण. कंटेंटच्या गावात हे त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, यूट्यूबवरती त्यांचा कंटेंट असतो. आपण आज त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणार आहे. त्यांच्या आयुष्यातले स्ट्रगल आणि त्यांचा आजचापर्यंतचा जो प्रवास आहे ह्याच्याबद्दल आपण सगळी चर्चा करणार आहे. तुम्ही आता बघितलं असणार आहे जवळपास सगळ्यांचा पॉडकास्ट जो होतो तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा, बिझनेसमॅनचा यांचा पॉडकास्ट होतो. आजपासून आपण नॉर्मल लोकांचे पॉडकास्ट घेणार आहे. जर तुमच्याकडे सुद्धा खूप चांगली स्टोरी असली तर तुम्ही मला या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण तुमचा पॉडकास्ट घेऊयात आणि जगापर्यंत तुमची स्टोरी पोचवूयात. तर आपण सगळ्यात अगोदर आपल्या गेस्टचं स्वागत करूयात. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. सर माझं नाव सचिन चव्हाण आहे आणि कंटेंटच्या गावात नावाचं माझं एक इंस्टाग्राम चॅनल आहे आणि गेले 3 वर्ष झालं मी हे चॅनल चालवतोय. खूप सामाजिक, कॉमेडी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवत असतो. भरपूरदा शिव्याही खातो लोकांच्या, कारण की लोकांना खरं गोष्ट पाहिजे नसते, त्यांना फेकिझम आणि हे सगळं जास्त आवडत असतं. बरोबर. तर 3 वर्षापूर्वी मी असाच एका दुकानात बसलो होतो, बँक करप्ट आणि खूप कर्ज. आणि त्यावेळेस एक मुलगा आला आणि तो बोलला, अरे यूट्यूबवर, इंस्टाग्राम जे असतात हे खूप जास्त पैसे कमवतात. तर ही कोविडच्या अगोदरची गोष्ट आहे. तर मी विचार केला, यार मग मी पण करायला हवं. याच्या आधी मी एक बिझनेस करत होतो बँकिंगमध्ये लोनमध्ये डील करायचो. पण एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, ती गेली आणि थोडंसं फ्रॉड झाला. फ्रॉड म्हणण्यापेक्षा तिथे बँकिंग क्षेत्रामध्ये असं झालं की जे इलिगल कन्स्ट्रक्शन असतात ना ते बंद पडले आणि तिथं ॲग्रीमेंट होत नव्हते आणि तिथे माझी इन्व्हेस्टमेंट अडकली. आणि त्याच्यानंतर मी मार्केटमधून असं 10, 15, 20% असं व्याजाने पैसे घेऊन आम्ही ती बिल्डिंग कंप्लीट केली, पण घरं विकली गेली नव्हती. तर एक बिल्डर आणि मी पार्टनर होतो त्यामध्ये. आणि इलिगल कन्स्ट्रक्शन काय असतं हे काय माहीत नव्हतं. तर एवढं बँक करप्ट होऊन बसलो होतो त्या दुकानात. एक जण येऊन असंच बोलून गेला. तर मी विचार केला, हां यार करायला पाहिजे आपल्याला. तर कोविडमध्ये काय झालं की ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करायला लागलो. तर मी काय करू शकतो. तर अंगात फार किडे होते सर लहानपणापासून. शाळेत मस्ती, इकडं मस्ती, सगळीकडे मस्ती. एवढी मस्ती केली की आई बापा रडायचे माझ्यासमोर की शांत हो म्हणून. असे बरेच नवस केलेत की शांत व्हावं म्हणून. तर मस्ती फार होती. माझा एक मित्र बोलला, IT मध्ये येतो, तो बोलला की यार तू स्टँडअप कॉमेडी भारी करू शकतो, कारण की तू लोकांना खूप चांगला चिडवतो. तर मी बोललो, यार स्टँडअप कॉमेडी ठीक आहे, बोललो ट्राय तर करू. आता या कंडिशनला खिशात पैसे काहीच नाही, उलटं मायनसमध्ये. म्हणजे मार्केटमध्ये 40-50 लाख रुपये द्यायचे आणि होम लोन, बिझनेस लोन माझे जे चालले होते, क्रेडिट कार्ड हे वेगळे, हे तर वेगळे, फक्त हे मार्केटचे पैसे.
मग मी एक ऑनलाईन कोर्स केला, तिथं थोडंफार माहिती मिळाली आणि तिकडं मग मी म्हणजे मला कलाकार ॲक्टिंग हे लहानपणापासून करायचं आहे किंवा हिरो बनायचा असा काही शौक नव्हता. हे तिकडं कोर्स झाल्यानंतर मला कळलं की स्टँडअपपेक्षा मला ॲक्टिंग करायला मजा येईल. कोर्स कसला होता? हा एक ऑनलाईन कोर्स होता सर, अभिनयाचा. बरोबर. हां. एक अकॅडमी असती, प्रायव्हेट अकॅडमी. तिथले जे टीचर आहेत त्यांनी मला थोडंफार चांगली इन्फॉर्मेशन मिळाली मला या इंडस्ट्री बाबतीत किंवा बेसिक नॉलेज म्हणतो ना आपण, ते चांगलं मला मिळालं. मग तिथे मी सुरू केलं की ॲक्टिंग करायची कशी, स्वतः प्रॅक्टिस करायचो. सकाळी दिवसभर काम करायचं, रात्री यायचं, बायको पोरं झोपल्यात आणि रात्रभर अभ्यास करायचा, नोट्स काढायचे, बुक्स लिहायचे. मला पेपर वर्क फार आवडतो, तर पेपर वर्क करायचो मी. मग आम्ही शॉर्ट फिल्म केल्या, एक ग्रुप बनला. त्या ग्रुपमध्ये एक ऋतुजा देशमाळे नावाची माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिने हे नाव दिलं होतं कंटेंटच्या गावात. तर ग्रुप बनला आणि ग्रुपमध्ये असं झालं की आम्ही पहिला फेल गेलो, पहिल्या 3-4 शॉर्ट फिल्मला. फेल गेल्यानंतर करायचं काय, तर ती ऋतुजाने सजेस्ट केलं की तू एक काम कर सचिन, आपण कंटेंट क्रिएट करूयात. आणि आम्ही कंटेंट क्रिएट करायला चालू केले. तर असे 3-4 मुली एकत्र यायच्या आणि कंटेंट मी शूट करायचो, एडिट करायचो, म्युझिक लावून पोस्ट करायचो. आमचा दुसराच कंटेंट 2 मिलियन गेला. म्हणजे तुम्ही रील फॉर्मॅटमध्ये बनवलं? हो, हे रील फॉर्मॅटमध्ये. आणि 2 मिलियन, तो फर्स्ट 1 मिलियन जाताना आहे ना, सगळ्यांच्या आई वगैरे प्रार्थना करत होते, अरे 1 मिलियन जायला पाहिजे, 1 मिलियन जायला पाहिजे. तर दुसराच व्हिडिओ 2 मिलियन गेला. मग तिथं कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि लोक ओळखायला पण लागले. मग आमचे प्रत्येक 10 व्हिडिओपैकी 1-2 व्हिडिओ मिलियन जायचा. त्यावेळेस बाकी सगळे स्ट्रगलरच होते, म्हणजे एवढं कंटेंट क्रिएशनला एवढं हे मिळत नव्हतं, म्हणजे वाव नव्हती. आता ज्या पद्धतीने इज्जत मिळते तेवढी तर इज्जत नव्हतीच. कधीची गोष्ट साधारण? ही 3 वर्षापूर्वीची. 19-20 नाही, 19-20 पण नाही, ही 2022. 2022ला. मग 22-23ला हे आम्ही स्टार्ट केलं. तर स्टार्ट झाल्यानंतर सर चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला, पण यातून पैसे कसे कमवायचे हे माहीत नाही. आता काय झालं सर की थिएटर एक ग्रुप आहे किंवा फिल्म मेकिंगवाले जे मुलं आहेत ना, त्यांचा एक सीन आहे, ते इंस्टाग्रामवर रील्सला खूप खाली लेखतात. ओके. तर पण त्यांना फंडिंग मी देतोय, असे बरेच. हो, त्यांना फंडिंग मी देतोय किंवा त्यांना स्पॉन्सर मी करतोय. बऱ्याच लोकांना मी गायडन्स देतोय, अरे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. तर किस्सा असा झाला ना की कलाकाराची डेफिनेशन काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये, की तुम्हाला एक चांगला आर्ट येतोय, तुम्हाला टाळ्या वाजवल्या जातात आणि तुम्हाला सगळीकडे तुमची वाह केली जाते, तो कलाकार खुश झाला. पण मला असं वाटतं कलाकाराची डेफिनेशन ती आहे की ज्या कलेतून तुझं घरचं EMI भरला जातं, तुझं घरचं राशन भरलं जातं, तुझं सगळं मुलांची फीज, शाळा, दूध, पाणी सगळं बिल भरलं जातं, तो कलाकार. फक्त टाळ्या वाजवल्या म्हणजे मी असे थिएटर, माझ्यापेक्षा एकदम चांगला पृथ्वी थिएटरला तो हे करतो, ॲक्ट करतो, माझा मित्र आहे सर, 35 वर्षाचा आहे, बिना लग्नाचा आहे. बिना लग्नाचा माणूस आहे. हा काय करतोय माहिती आहे का सर, काम करतोय, आला माझ्याकडे, अरे भाई बहुत अच्छी एक्टिंग की, बहुत अच्छी एक्टिंग की. बोला यार अच्छा हुआ तो देखने आया पुन्हा सर, मुझे बहुत अच्छा लगा. आणि लग्न नाही केलं, काय नाही. त्यानंतर तो मला बोलतो की आता मला 500 रुपये दे जायला. ही कंडिशन आहे ॲक्टर्स लोकांची, हे थिएटरचे जे ॲक्टर आहेत. आणि मी कर्जात होतो, तर मला थिएटर वगैरे करायला फार एवढा टाईम नव्हता, त्यामुळं रील्सच्या माध्यमातून मला लवकर लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. तर आम्ही रील्स स्टार्ट केले. रील्सला चांगला रिस्पॉन्स यायला लागला. मग हळूहळू यूट्यूब शॉर्ट्स केले, यूट्यूबला चांगले लोक ओळखायला लागले. मग असं करत करत एक ग्रुप बनला. खूप लोक आले या ग्रुपमध्ये, खूप लोक त्यांच्या इच्छेने गेले, खूप लोकांनी म्हणजे धोका देऊन गेले, असे बरेच काही गोष्टी घडल्या. धोका म्हणण्यापेक्षा ते सोडून गेले, त्यांचं पण कुठं चुकीचं नव्हतं. सगळ्यांना असं वाटतं की आपण पण आपलं पण एक स्वतःचं अस्तित्व पाहिजे, तर ते निघून गेले. अशी काय म्हणतात त्याला, म्हणजे आत्ता सध्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत तुमचे? आत्ता सर स्टार्टिंगला हा ग्रुप बनला ना सर, एकदम म्हणजे माझी कंडिशन त्यावेळेस फार वाईट होती. ग्रुपमध्ये एक नवीन मेंबर आला ना, त्याच्याकडनं पण मी 200 रुपये घ्यायचो, ही कंडिशन होती. तर त्यावेळेस आम्ही एवढं कमर्शियलाइजच नव्हतो. मग माझ्या लाईफमध्ये युटर्न आला कुठे, ज्यावेळेस कॉर्नर मोबाईलचे ओनर मला भेटले, सुधीर वाघमोडे. आणि त्यांना मी लाडाने बॉस बोलतो. तर बॉसने मला सगळं सांगितलं होतं, पहिलंच सगळं वॉर्न केलं होतं, हे लोक सोडून जाणार आहेत, हे लोक असं, हे याला असं घेऊ नका, हे नका घेऊ. तर त्यावेळेस आम्ही असंच रस्त्यावरचा ग्रुप जो आहे तो एकत्र आले, पोरं रील्स बनवा, पोस्ट करा, व्हायरल करा. पण कॉर्नर मोबाईलचे ओनर मिळाल्यानंतर थोडी सिस्टम बसवत गेलो मी.
आणि मी आता मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन सोबत राहायचो, तर राहताना मला कळत गेलं की कसं काम करतात हे लोक, कसं काम करतात. मग कमर्शियलाइज केलं मी आणि सॅलरीवर जे माझे मुलं होती ना त्यांना सॅलरीवर ठेवायला सुरुवात केली आणि मग मी सॅलरी द्यायला लागलो. तर आत्ता असं बघायला गेलं तर 12-13 जण काम करतात आणि पुण्यातले 150-200 ॲक्टर माझ्यासोबत काम करतात सर. ओके. आणि सगळ्यांना तुम्ही सॅलरी देता? सॅलरी म्हणजे ह्या 150-200 ॲक्टरला जसं ते येतील ॲक्ट करतील त्याप्रमाणे देतो. ओके. पण जे माझ्याकडे काम करतात माझे HR मॅडम आहेत, साक्षी मॅडम, किशोर म्हणून एक आहे, तो माझा मॅनेजर आहे, या सगळ्यांना मी सॅलरी देतो सर. असे आमचे 12-13 जणांचा ग्रुप आहे. ओके. साधारण म्हणजे तुमचा पर्सनल विषय हा, पण साधारण कितीपर्यंत अर्निंग होतं तुमचं? सर आता बघा, ज्यावेळेस होत नव्हतं त्यावेळेस काहीच होत नव्हतं, पण आता असं आहे की मेटाकडनं पण पैसे मिळतात, फेसबुककडून पण मिळतात, यूट्यूबकडून पण मिळतात आणि माझी जी ही आहे मार्केटिंग कंपनी आहे त्यातून पण मला पैसे मिळतात. तर कसं आहे सर, हे क्षेत्र जे असे ना ते एकदम असं समुद्रासारखं आहे. तर आम्हाला आत्ता सध्या आम्ही एक महिना 7-8 लाखापर्यंत जातो प्रॉफिट. 8 लाख रुपये महिना? हो हो हो, प्रॉफिट जातो आमचा. म्हणजे सगळ्यांची सॅलरी वगैरे कट होऊन. आणि त्यामध्ये असं होतं की आता आम्ही स्टुडिओ वगैरे ओपन करत होतो ना, तर आमच्याकडे पैसे नव्हते, इलेक्शनच्या कामामध्ये आम्ही बिझी होतो. पण आम्ही स्टुडिओ ज्यावेळेस ओपन करायच्या आधी आम्ही सगळ्या क्लायंटला भेटलो, त्यांना सांगितलं की आम्ही असं असं करतोय, सगळ्यांनी मदत केली आणि आम्ही 14 दिवसात 7-8 लाख रुपये कमवले आणि स्टुडिओ ओपन केला सर. तर माझे क्लायंट आहेत शौर्यवाडा, कॉर्नर मोबाईल, मनशांती चायबार, आर्यंत मिसळ एक आहे, कोल्हापुरी पाहुणचार एक आहे हॉटेल. तर ह्यांचा पण सपोर्ट खूप चांगला आहे सर. जेन्युअनली इलेक्शनच्या 1.5 महिने मी कोणाचंच काम नाही केलं आणि मी यांच्या बिझनेसवर इफेक्ट होत होता. एक अनिल आटा चक्की म्हणून एक आहे, तर मी त्यांना बोललो इफेक्ट पडतो, तुम्ही बाहेरून काम करून घ्या. तरी हे माझ्यासाठी थांबले सर. बरं. म्हणजे एवढा ट्रस्ट त्यांचा माझ्यावर आहे आणि माझा त्यांच्यावर आहे. तर हे जे माझे क्लायंट आहेत ना सर, ते कुठं जात नाहीत आणि कधी पण एक फोन केला की पैसे येतात. क्लायंटच्या पलीकडे मित्र म्हणण्यापेक्षा सर ती प्रोफेशनलिझम पण तसाच आहे की कुठे त्यांना असं वाटलं ना कमी पडलं तर मी रात्री 12 वाजता जाऊन शूट करतो. मग त्यांना असं होतं की त्यांची मार्केटिंग त्यांना माहिती आहे. म्हणजे सर माझे व्हिडिओ सोडा, त्यांचे व्हिडिओ 20-20 मिलियन गेलेत. ओके. 10-10 मिलियन गेलेत. कॉर्नर मोबाईलचा पहिला व्हिडिओ 10 मिलियन गेला सर यूट्यूबवर ते पण. तर मग असं होतं की ज्यावेळेस बॉस भेटले ना, ती एक वेगळी स्टोरी आहे सर. पण बॉस आले, मी खूप बँकरप्ट सर. हे मूचे ना इथपर्यंत यायची आणि कटिंग करायला म्हणजे पैसे नसायचे, शेविंग करायला पैसे नसायचे. तर टॉयलेटमध्ये बसलो आणि बॉसची व्हिडिओ बघत होतो, म्हणजे कॉर्नर मॉलची व्हिडिओ. मी म्हटलं अरे यार 2-3 वेळा हे ॲड आली मला वाटतं यांची ॲड मी चांगली करून देऊ शकतो. मी टॉयलेटमधून फोन केला, हॅलो मी ॲड बनवून देऊ का तुमचे? तर बॉस म्हणले, त्यांचा मॅनेजर होता गोविंद, आणि आजही गोविंद मला भेटलं, ते बोलतो की तुमच्यामुळे माझ्यामुळे तुम्ही इथे आहेत, माझ्यामुळे तुम्ही इथे आहेत, म्हणजे मस्करीत चालतं ते. त्यांनी मला बोलवल्यानंतर किस्सा असा झाला की मी गेलो तशाच ट्रॅक पॅन्टमध्ये आणि बॉसने खालून वर बघितलं मला. अरे बोलले तू ॲड बनवणार? मी बोललो हो सर ॲड बनवतो ना. काय करणार? मी बोललो सर तुम्ही बेसिक बनवताय, मी थोडं चांगलं प्रोफेशनल रीतीने बनवून देतो तुम्हाला. त्यांनी खांद्यावर हात टाकला आणि ऑफिसमध्ये नेलं आणि मला बोलले मला नाही वाटत तुझ्याकडनं ॲड बनेल, एक स्क्रिप्ट सांग मला. सर मी तिथेच बसलो आणि एक स्क्रिप्ट सांगितली. दुसरी सांग, मी दुसरी पण सांगितली, तिसरी पण सांगितली, चौथी मी बोला आत्ता मला विचार करायला टाईम द्या. ते बोले किती पैसे घेणार? मला एका व्हिडिओचे 5,000 गेले. ते बोले 6,000 देतो. आणि पहिला व्हिडिओ झाला आणि पहिला व्हिडिओ गेला 10 मिलियन सर. बापरे. हां. आणि 10 मिलियन गेल्यानंतर त्यांचा दिल्लीवरनं फोन, कुठे आहे तुम्ही? मी बोललो इथे येतात. शर्ट पॅन्ट आहे का? कपड्यांची साईज सांगा. मी साईज सांगितली. त्यांनी तिथून 10 शर्ट पॅन्ट घेऊन आले माझ्यासाठी, सगळे ब्रँडेड UCB. मग असं सुरू झालं. मग त्यांनी खांद्यावर हात टाकला, बोलले चल. मग त्यांनी मला शिकवलं. मग कर्जातून पण बाहेर काढायचं, कसं काढायचं, पेपर वर्क करून दिला त्या माणसाने बसून. मला बस म्हणजे आता करोडनी इन्कम आहे कॉर्नर मोबाईलचे. तर करोड म्हणजे त्यांचं असंच मी बाबा नाही, माझ्या आईवडिलांच्या आधी ते आहेत आणि त्याच्या आधी माझी बायको आहे सर. म्हणजे आईवडिलांना मला फार हे नाही होत. तर त्यांनी असं बसून सगळं लिहून दिलं सर मला की कसे EMI कमी करायचे, कसं काय करायचं, कसं बिझनेस करायचं सगळं. मग तिथून मला लक्षात आलं की हो आता आपण करू शकतो, मार्केटमध्ये आपली खूप व्हॅल्यू आहे. मग अनेक लोकांचे शौर्यवाड्याचा मी एक व्हिडिओ बनवला, तो पण 10 मिलियन गेला. आणि अजून एक व्हिडिओ बनवला मी, अनिल आटा चक्की आहे, कोल्हापुरी पाहुणचार. हे व्हिडिओ असे 10-10, 20-20 मिलियन जायला लागले आणि माझ्या व्हिडिओची बाहेर कॉपी व्हायला लागली, खूप कॉपी व्हायला लागली. आता ह्या कंडिशनला काय होतं की मी स्वतःवर काम करू शकत नव्हतं, कारण की मला लोन फार द्यायचे होते. महिन्याला 2.5-3 लाख रुपये EMI जात होता. 2.5 लाख रुपये EMI?
बापरे. EMI म्हणजे EMI म्हणजे ह्याचे पैसे त्याचे पैसे त्याचे पैसे. तर एवढे पैसे जात असताना मला जे आहे ना ते काम करणंच गरजेचं होतं. हेच काम मी स्वतःवर केलं असतं तर अजून मी लोकांपर्यंत पोहोचलो असतो, पण मला करता नाही आलं. पण मी त्यांच्यासाठी केलं, पण त्यांनी पण मला पैसे दिले त्या कामाचे आणि त्यांनी मला फक्त पैसे नाही, मला इज्जत पण दिली. आणि त्यांच्या बिझनेसमध्ये एवढा अधिकार आहे की मी बोललो ना हे नाही करायचं तर ती गोष्ट होत नाही, आणि मी बोललो हे करायचं तर ते होती. हे एवढं मी त्यांच्या सगळ्यांचीच, आणि सगळे चांगले करोडाचे टर्नओव्हर आहेत सगळ्यांचे, पण खूप चांगले रिलेशन सर. ते ट्रस्ट मी कमवला त्यांच्याकडनं. मग आता मी तुम्हाला विचारत होते तेव्हा तुम्ही आईवडिलांबद्दल थोडंसं चाच पडला. हां, त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगावं असं वाटलं तर मग आपण त्याच्याबद्दल विचारलं तर चालेल? चालेल सर, चालेल. काय म्हणजे काय काय सीन आहे आईवडिलांचं? सर माझी आई गुन्हेगार होती, बाप गुन्हेगार होता, आणि यांनी 1995मध्ये मुंबईमध्ये खूप मोठा फ्रॉड केला, आणि करोडाचा फ्रॉड होता हा. ठीक आहे. आणि हे अशा लेवलचे होते ना की एका टायमाला येऊन यांनी एकमेकांची गँग बनवली, आईची आणि बापाची एक गँग, आईची एक गँग. हे दोघं एकमेकांशी वॉर व्हायचे, यांचे गँग वॉर आईवडिलांचे. अरे बापरे. मी होतो 4थीला आणि 5वीला. म्हणजे कसं झालं, असं होतं की 3रीतला असताना एक बाई आणि एक माणूस आला आणि मला घेऊन गेले. मला असं वाटलं माझ्या पहिल्या आईने मला विकलं का काय यांच्याकडे. ओके. म्हणजे मी गावाकडे राहत होतो, बार्शी. म्हणजे काय कळालं? हो तेच, मी बार्शीला राहत होतो. बार्शीला राहताना मी एक बाई आली आणि एक माणूस आला कारमध्ये आणि मला नेलं त्यांनी. तर मला वाटलं की ही मला विकलं का काय, पण ती माझी आत्या होती आणि माझी आई ही होती हे मला माहीतच नव्हतं. आम्ही 5वी 6वीला एकत्र आलो सगळे, म्हणजे आणि 5वी 6वीला समजलं की हा माझा सक्का भाऊ आहे, ही माझी सक्की बहीण आहे, हे माझं हे असं. तर हे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे होते. तर एका टायमाला 5वीत असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईवर गोळ्या फायर केल्या, आणि ही बारशी ती घटना घडली. तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या भिंतीत गोळ्या कशा लागल्यात ना ते पण चेक करायला गेलो, की अरे लहान पोरं होतो आम्ही, शक्तिमान बघणारे. तर आम्ही त्या गोळ्या चेक करत होतो. पण त्यांचा जो हे जे इगो आणि हे सगळ्यांच्या भांडणामध्ये ना आमचं बालपण गेलं. बालपण असं गेलं ना सर की आम्हाला असं वाटायचं त्यावेळेस की मर्डर केला म्हणजे खूप भारी गोष्ट आहे, किंवा गँग. म्हणजे एका ठिकाणी मी झोपलो होतो सर, त्या झोपल्यानंतर एका रूममध्ये मला नशा झाली, आणि मी विचार करत होतो की ही नशा का झाली. त्यावेळेस विचार करत होतो, मला लक्षात आलं की अरे त्या बेडच्या आतमध्ये सगळा गांजा भरला होता घरी, तुमच्या घरी माझ्या. तर मला ते मोठं झाल्यानंतर काही काही गोष्टी कळायला लागल्या. अरे बापाकडे गन असायची, इथं गांजा ठेवलेला असायचा, आणि त्याची नशा होत होती. पैसा भरपूर सर, म्हणजे पैसा इतका ना विचारूच नका. म्हणजे मी जेव्हा 3रीला आलो ना, 3री ते 4थी 5वी मी कारनी जायचो, ड्रायव्हर 7-8, आणि आमच्या 4 गाड्या होत्या. हाऊसिंग बोर्डला राहिलं होतं, तर गाडी लावायला पार्किंगला जागा नव्हती. बापाने एक ट्रॅव्हल्स खरेदी केली ती सगळ्या फॅमिलीला फिरायला. तर ती ट्रॅव्हल्स लागायची बाहेर. सगळ्यात मोठी ट्रॅव्हल्स आपली होती, कोमल ट्रॅव्हल्स नाव होतं त्याचं. तर हे यांच्या गुन्हेगारीमध्ये आमचं बालपण गेलं, आम्हाला काही संस्कारच मिळाले नाही. त्याच्यानंतर 2011ला मी 16-17 वर्षाचा असताना वडील एक्सपायर झाले. आता हे दोघं लांब लांब राहत होते. वडील जेलमध्ये गेले, बरंच काही किस्से झाले. मग वडील मुंबईला राहायला एकटे राहायचे, आई इकडे राहायची. तर या दोघांच्या वॉर आणि सगळी फॅमिली, जी आमची फॅमिली ना सगळी डिस्टर्ब झाली. आणि डिस्टर्ब झाल्यानंतर मग त्याच्यानंतर या दोघांचं सॉल्व पण मग आम्ही सगळे गेलो, सांगितलं असं तसं. मग त्याच्यानंतर पण एकत्र आले, पुन्हा भांडणं झाली, पुन्हा मग वेगळे झाले. मग वडील एक्सपायर झाले 2011ला. मग एक्सपायर झाल्यानंतर मी 16-17 क्रिकेट खेळताना फोन आला एक की असं असं चव्हाण म्हणून. तर माझा एक मित्र आहे निशांत चव्हाण, तो वरती राहायचा, मी खाली राहायचो. तर मग मी बोललो अरे माझा बाप तर नाही आहे, कारण की घरचे तर कोण बोलत नसायचे, मीच बोलायचो बाप्पांना. मग मी गेलो आणि बघितलं तर माझाच बाप निघाला, आणि करंट लागून एक्सपायर झाले ते उल्हासनगरला. मग मी आणि माझा एक माणूस दिला माझ्यासोबत, आणि मी आता 16 वर्षाचा कधी पुण्याच्या बाहेर गेलो नाही, एकटा. मग मी गेलो मुंबईला, मी आणि तो माणूसच, आम्ही दोघांनीच वडिलांची डेड बॉडी उचला, कागदपत्र करा, हे करा ते करा. तुम्ही केवढे होते तेव्हा? 16 वर्षाचं सर, 16-17, म्हणजे अगदी 11वीला असताना हे झालं. तर ती डेड बॉडी उचलत पण नव्हती आम्हाला. आम्ही स्मशानमध्ये जे काम करतात त्यांना, हे भाऊ हे जरा उचलू दे ना. तर मी उचललं, टाकलं. मग मी असं लाकडं टाकतोय, तूप टाकतोय, तर गवऱ्या टाकतोय, आणि मी सगळ्यांना फोन लावले त्यावेळेस, आत्या असो, सगळ्या फॅमिली मेंबरला. मग मी जाळलं, एकट्यानेच जाळलं तिथं वडिलांना. तिथं म्हणजे आज त्यांचे उपकार होते माझ्यावर सर, त्यांनी लाकडाला 3800 रुपये दिले होते. आणि सीन असा झाला होता, ते पण मला म्हणाले की तुझ्या बापाने एका टायमाला माझं खूप चांगलं केले बाळा,
ते आत्यांचं नाव नाही आठवत मला काय, पण त्यांनी मला पायाने हँडिकॅप होते, त्यांचा मुलगा एक होता आणि एक छोटा मुलगा होता, एक मोठा मुलगा. तर त्यांनी मला लाकडं विकडं थोडीफार मदत केली त्यांनी. ठीक आहे. मग हे सगळं घडल्यानंतर माझे इमोशन्स मेले तिथं. आणि मग माझं डोकं आऊट झालं सर. मी सगळे प्रॉपर्टी पेपर होते, मी सगळे फेकून टाकले नदीत. सगळ्या चाव्या बिव्या, जरा फिल्मी सीनसारखं इमोशनल झालं आणि फेकून टाकले. कधी कधी होतं असं वाटतं ठेवायला पाहिजे, पण आत्ता पण माझ्या बापाच्या तिजोऱ्या, बँकेतून फोन येतो, तुमच्या बापाची तिजोरी खोला, हे करा. बार्शीत एक बँक आहे, तिथून फोन येतो, बरेच असे फोन येतात मला. पण मी अजूनही कधी बापाच्या प्रॉपर्टीला हात नाही लावला. जवळजवळ 17-18 करोडाची प्रॉपर्टी आहे, मी हातच नाही लावत. म्हणजे फोन येतात मला की यार खोला, तिजोरी एवढे पेनल्टी भरावी लागते काहीतरी, आणि गोदरेजची तिजोरी असते त्याला तोडावी लागते तर चाव्या नसल्या तर. पण मी सर जातच नाही तिकडं. मी तर नाही, बापाची प्रॉपर्टी, बाप मेला तो त्याचं बघल, आपल्याला नको ते. आणि अशी पण ती हरामची प्रॉपर्टी होती, त्यामुळे नकोच वाटतं मला ते. 16 वर्षाचे तुम्ही होता, काय म्हणजे अवघड आहे म्हणजे हे सगळं बघणं म्हणजे. नाही सर, कसं होतं माहिती आहे का, की मी पाहिलं की ह्या जगात आहे ना, माझ्यापेक्षा खतरनाक सिच्युएशनमध्ये लोकांनी काम केले. ठीक आहे. आणि मी ज्यावेळेस तिथून निघालो नंतर आहे ना, मी अशा लोकांसोबत राहिलो ना, जे गुन्हेगारी आणि हे ते पीक लेवलला, पुण्यात हो, पीक लेवलला गुन्हेगारी करायचे किंवा भाई करायचे किंवा मारणं, म्हणजे मर्डर केलं म्हणजे लय मोठी गोष्ट झाली. आणि अशा लोकांबरोबर मी राहायला सुरुवात केली. तर तिथे मी पाहिलं की त्या पोरांना नॉलेजच नसतं सर, की पुढे जाऊन जीवनात काय करायचं आहे काय नाही, त्यांचे गोलच नसतात. आणि तुमचं जे बालपण आहे ना, ते फार गरजेचं आहे सर. कसं बालपण गेलं त्याच्यावर समजतं. म्हणजे तुम्ही खूप खराब एरियात राहताय, जिथं रोज भांडणं आणि गुन्हेगारी प्रचंड लेवल आहेत, पण तुमचे आई वडील जर तुम्हाला चांगलं शिकवतात तर तुम्ही चांगलंच वागणार सर. साहजिक आहे. पण तुम्हाला जर घरातूनच त्रास झाला ना, मग तुम्ही बाहेर पण सगळ्यांना त्रास द्यायला जातात. त्यावेळेस कळतच नाही आपल्याला की इमोशन्स काय असतात, लोकांची भावना काय असते, काय नाही. तुम्ही हेच करू शकत नाही. एक टायमाला येऊन मग असं होतं की यार गिल्ट होतं. आपण स्वतःचा रागराग करायला सुरुवात करतो की आपण का एवढं असं वागलोय, का असं केलं, का एवढ्या चुकल्या घडल्यात, का म्हणजे माझ्याच लाईफमध्ये हे व्हायला पाहिजे होतं का. तर त्याच्यानंतर मला फार त्रास झाला. मी नशेपाणी भरपूर केले, खूप दारू पिलो, दारू एवढ्या लेवलला पिलो ना की रांगत घरी गेलो मी दारू पिऊन. तर मग एका टायमाला येऊन मी स्वतःला माफ केलं. म्हणजे आणि ते करणं गरजेचं होतं. नाही तर वर्ष गेलं ह्याच्यात सगळं सर. याच्यात बघा, माझी मुलगी जन्म व्हायच्या अगोदरपासून मी खूप वाईट वागलो आहे सगळ्यांशी. मुलगी झाल्यावर लाईफ चेंज झाली. हां, मुलगी झाल्यावर असं म्हणू शकतो तुम्ही, लाईफ चेंज झाली. मुलगी झाल्यावर मी शांत झालो. म्हणजे भांडणं करणं किंवा बाकीच्या गोष्टी, किंवा कारण की बाप जसा मेला होता ना, एकटा होतो. मुलगी जेव्हा पैदा होती मी एकटाच होतो सर. धन्वंतरी हॉस्पिटल आहे धानोरीमध्ये, तर खेरनार म्हणून डॉक्टर आहेत. तर तिथं वाईफची डिलिव्हरी झाली. आणि डिलिव्हरी करताना मी सगळ्यांना फोन केले की अरे असं असं आहे, तर कोणीच आलं नाही. घरचे, तिच्या घरचे पण नाही, माझ्या घरचे पण नाही. आणि मग मी असं थांबलो. माझा एक मित्र आहे इम्रान, तो बाहेर थांबला होता सर. आणि तिथून म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्येच मी थांबलो. मग जसं ते आलं की ते माझ्या हातात आलं की लगेच नर्सनी घेतलं. मग मी पॅड आणायला पळालो. रात्री 12 वाजता झालं ते. तर मी जन्म पण एकट्याने बघितला आणि मृत्यू पण एखाद्याचा, ते दोन्ही मी एकट्याने केलेलं आहे. तर मग मुलगी आल्यानंतर मी असं बोललो की अरे, की मी आता कुणाच्या पण समोर झुकायला तयार आहे. मला नाही त्या गोष्टी करायच्या. मी आता चांगला वागल, यानंतर मी हे करेल. तर मग स्वतःला चेंज करायला फार वेळ गेला. भरपूर पुस्तकं वाचली, खूप डिसिप्लिन यावं लागलं, हे करावं लागलं. नाहीतर मी कामात हुशार होतो सर. मी 12वीच पास होतो तरी मला 40,000 रुपये पगार होता. बजाजमध्ये मी काम करायचो. आणि कॉर्पोरेट मध्ये काम करायला लागलं नंतर मग मला लक्षात आलं की हो, वागायचं कसं असतं. लोकांनी आई बापा काढायला लागले ना, तर पहिलं सण नव्हतं कोणी कानात. जोपर्यंत आपण लोकांच्या जात नाही तोपर्यंत आपल्याला कसं काम. तिथे मला बजाजमध्ये काम करत असताना मला कॉर्पोरेट लाईफ होती, चांगलं होतं. त्याच्या अगोदर मी जर गव्हर्नमेंट जॉबला होतो, वडिलांच्या ठिकाणी लागलो होतो, पण मी सोडून दिलं ते मुंबईला. बेस्टमध्ये होतो. आणि काय व्हायचं, इथून तिकडं जायचो मुंबईला, मुंबईवरनं परत इकडे यायचो. साला घरात झोपलो तरी असं वाटायचं ट्रेनमध्येच झोपलोय. आणि ते मुंबईचे हॉर्न जे असतात ना, तुम्ही मुंबईमध्ये गेले ना सर, फक्त डोळे बंद करायचे तर हॉर्नचा इरिटेट व्हायला सुरुवात होतो. माझ्या कानामध्ये इरिटेशन व्हायचं की अरे किती हॉर्न वाजतात. मी घरी आलो तरी, समजा संडे सुट्टी, मी घरी बसले तरी मला तेच व्हायचं. आणि तिथं ते सगळे सिनियर सिटीजन होते. ते लोक काय करायचे, मलाच काम सांगायचं. मी सगळ्यात लहान दिसायचो ना त्यावेळेस. 19 वय, म्हणजे वडिलांचा PF वगैरे काढायचं
म्हणजे वडिलांचा पी एफ वगैरे काढायचा होता, त्यामुळे तिकडे गेलो, तिथं काम मिळालं मला. तर मग काम मिळाल्यानंतर किस्सा असा झाला की मला काही जमलं नाही सर. मग मी सोडून दिलं ते गव्हर्नमेंट जॉब. मला म्हणजे नंतर परमनंट होणार होतं, टेम्पररीच होतं. परमनंट पण ते सेटिंग लावून लगेच करत होते मला, पण मला नाही जमलं, मी सोडून दिलं. कारण की वडिलांची ओळख फार होती तिकडं. आणि मग मी इन्शुरन्स आणि बँकिंग सेक्टरमध्ये गेलो. तिकडंच मुंबईमध्ये? नाही, इथं पुण्यात. मग इन्शुरन्स आणि बँकिंग सेक्टरमध्ये गेलताना मला 2-3 सर लोक भेटले, ज्यांचं नाव मी घेईल. वसंत सर एक होते, वसंत जाधव, इम्तियाज शेख, धनंजय राव. तर यांनी मला ना एक ट्रेन केलं सर. बजाज कसे फायनान्सिंग कंपनीमध्ये ना सर सगळ्यात फास्ट काम करणारे, आणि खूप एक्सप्रेस ट्रेन आहे ती, खूप फास्ट पळते ते. ठीक आहे. तर टार्गेट कसे अचिव्हमेंट करायचे, हे कसं करायचं, तिथून मला कळलं. आणि जसं इम्तियाज सर आहे, त्यांनी खूप काही गोष्टी, बेबी स्टेप कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, हे बरंच काय आम्हाला कळलं. तर मी पॅन इंडिया टॉप करायचो बजाजमध्ये. आणि 100 फायली लोनच्या विकायचं एका महिन्याला. लोन द्यायला असायचो. हो, 100 फायली लोनच्या विकायचो. पैसा मजबूत यायचा सर. म्हणजे माझं वय होतं 19 वय, पण 19 वयातच मला मिळायचे 60-70 हजार रुपये. मग पार्टी, हे ते, मुलींना घेऊन फिर, हे ते तसंच सुरू केलं. आणि 21 वर्षात माझं लग्न झालं. असं मग 21 वर्षानं लग्न झाल्यानंतर थोडा शांत झालो. नाहीतर मग असं व्हायचं की रात्रभर पार्टी करा, आणि सकाळी 8लाच मी दारूच्या नशेतच रिसेप्शनला, गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. ती मॅडम पण अशी, सर पी के क्यों आते हो? मला नाही, रात को पिते अभी नाही. असं सीन व्हायचं. आणि मग आता तुम्ही समजा, आता मी परत रिटर्न पाठीन येतो. आई वडील समजा तुमचे एक्सपायर झाले, त्यानंतर मग तुम्ही आई आहे? नाही, आई आहे. वडील एक्सपायर झाल्यानंतर मग तुम्ही कोणाबरोबर राहिला? वडील एक्सपायर झाल्यानंतर परत मी आईकडे आलो. मग आई सांभाळत होती. पण मग मी काय करायचो की भांडणं झाली तर निघायचो. 3-3, 4-4 महिने घरीच नसायचो. म्हणजे एकटा फार राहिलो मी या सगळ्या ह्याच्यामध्ये. किंवा भरपूर भांडणं व्हायची. कित्येकदा मी असं जेवण करायचं होतं, एक मामा होता, तो म्हणजे नाही का बोलायचा, अरे काय खातोय तू, आमच्या पैशाचं खातोय, हे करतोय तू, खातोय हे गु आहे म्हणून बोलायचे, तरी मी खायचो नाही का. हां ठीक आहे चल, गु आहे तो गु खातो. पण ते पण खाल्लं मी. माझी भांडणं व्हायची माझी घरच्यांची. मग ज्यावेळेस म्हणून मला काम करणं गरजेचं होतं. आणि ज्यावेळेस मी बजाजमध्ये काम लागलं ना, मग तिथे मग इंडिपेंडेंट झालो. मग मी हळूहळू, म्हणजे आई प्रेम पण करायची, पण भांडणं पण व्हायची, आणि प्रेम पण व्हायचं. मग पण मला आहे ना सर, ती लाईफ, मी जे बापाची मयत पाहिली होती ना, ज्यावेळेस त्याच्याकडे पैसे असताना त्याच्या जवळ येणारी लोकं पाहिली, आणि पैसे नसताना त्याच्या कशी कोणच नव्हतं. त्यामुळे मला ते पाहिजेच नव्हतं. मला बॅकग्राऊंड म्हणजे गुन्हेगारी किंवा क्रिमिनल किंवा हे पाहिजेच नव्हतं. मला चांगलंच काम करायचं होतं. म्हणून मग मी जॉब वगैरे शोधले, बरेच जॉब केले. हाऊसकीपिंग केलं, त्याच्यानंतर हाऊसकीपिंगमध्ये पण एकदम एक्सपर्ट होतो. बरेच असे कामं केले. ते पार्किंगमध्ये असतं नाही का, दाखवायचं इथून असं जावं. पार्किंगमध्ये दाखवतात रोड की इथून तुम्ही असं जावं. हां, ते काम केलं. मग लाईट वेट ते पण काम केलं. मग असे बरेच काम केल्यानंतर मी बोलायला आपण शिकलो. मग पहिलं बजाज अलायन्सला लागलो. बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी आहे. मग बजाज अलायन्सला काम केल्यानंतर बोर झालं. मग मी बजाज ह्याला लागलो, फायनान्सला. आणि तिथं माझे एक मित्र होते, वसंत जाधव. त्यांनी पण मला, म्हणजे त्यांना ही सगळी बॅकग्राऊंड स्टोरी माहीत होती, तर त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. पहिलं जमत नव्हतं काम, किंवा इगो यायचं, मी भांडणं करायचो कोणाला पण. तर त्यांनी मग तिथे मला समजवलं की सचिन असं नसतं बघ, लाईफ अशी आहे, तू पहिलं खूप पैशांमध्ये राहिला आहे, आता असं नाही. म्हणजे पैसे म्हणजे असं सर की मला तुम्ही ₹1,00,000 दिले तरी, त्यावेळेस बरं का, ₹1,00,000 दिले तरी महिन्याला मी संपून टाकलं, दिवसाला लगेच संपवलं. मला माहिती आहे ₹1,00,000 कुठे उडवायचे. तर ते असं होतं की मी एका मुलीला सर मी 23,000ची कॉस्मेटिक खरेदी करून दिली, ते फक्त कॉस्मेटिक. ठीक आहे, पुणे सेंट्रल मॉल आहे, त्यावेळेस पुणे सेंट्रल मॉल होता इथं बन गार्डनला, तिथं. तर मग मी असं होतं की ती गर्लफ्रेंड होती, तर तिला मी कॉस्मेटिक 23,000. तर अशा गोष्टी घडायच्या माझ्यासोबत. तर मग पैशाची कदर नव्हती. आणि मग जॉबला लागल्यानंतर पण पैसे कमवायचो, हे करायचो. पण प्रत्येक ठिकाणी मी असं आहे की चांगलंच काम करायचो. शाळेत असताना पण खो खो खेळायचो. खो खोमध्ये स्टेट लेवल चॅम्पियन झालो. ज्यावेळेस मीच कॅप्टन होतो त्यावेळेस. इव्हन डान्स चांगला करायचो. अभ्यासात हुशार होतो. मेन म्हणजे मी अभ्यासात, माझा जर नंबर तरी आला ना सर, तर माझ्या घरच्या रिझल्टला पण येत नव्हते. किती शिक्षण झालं तुमचं? सर माझं 12वी झाले.
12वी झालं, 12वी पास झालो मी. आणि त्याच्यानंतर मग कधी शिकलोच नाही. मग काम वगैरे हेच करत बसलो. 12वीच्या बेसिसवर काम लागलं, त्याच्यानंतर मग शिक्षणाकडं कधी गेलोच नाही. आणि काम स्टार्टिंग फेजमध्ये 10वी-12वीला आपल्याला करावंच लागतं. बाहेर निघलं की मग शाळा, कॉलेज थांबलं. बरोबर तेच झालं मग माझ्यासोबत. आणि मग म्हणजे लग्नाचं जे सांगितलं तुम्ही, लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? नाही सर, लग्न तसं नाही झालं. माझी वाईफ आणि मी एकत्र एका बिल्डिंगमध्ये राहायचो. आणि वाईफचं वन साईड लव्ह आहे सर, एकदम प्रेम करते ती, एकदम मॅरेज मटेरियल आहे माझी बायको. आई वडिलांपेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट माझी वाईफ आहे, जिने मला सगळीकडे साथ दिला. प्रत्येक ठिकाणी ती माझ्या मागं उभं राहिली. प्रत्येक ठिकाणी तिने म्हणजे असं ठामपणे ती होती माझ्यासोबत. लहान असताना सुद्धा, मोठी झाली तरी, मॅच्युरिटी आली तरी. तर पण सर मी इमोशनललेस होतो. मी तुम्हाला सांगितलं हे सगळं असं घडलं, तर मला तिची कदर कधी झालीच नाही माझ्या बायकोची. पण प्रेम फार होतं, पण दाखवता येत नाही मला प्रेम. म्हणजे मी तो पोरगा नाही, चल ना बेबी, चल इथे जाऊ, मग आय लव्ह यू रोज घेऊन आलं. आणि मला असं वाटतं की मी प्रेमासाठी बनलेलोच नाही असं मला वाटतं. कारण की इतक्या साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्यानंतर तुम्ही फार मारताय, हे करताय, तुमच्या नावाखाली बरंच काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज झाल्या घरातल्यांमुळे ह्या गोष्टी. हो, मग त्याच्यानंतर मग मी त्या गोष्टीसाठी बनलोच नव्हतो प्रेम. आणि आत्ताही तसंच वाटतं. मग पण कर्जात पण तिने साथ दिली. कर्जात तर असं झालं ना सर की म्हणजे ती डब्बा घेऊन माझ्या बहिणीकडे जायची आणि राशन बिशन थोडं घेऊन यायचे. आणि रात्री आम्ही बघायचो की हे लोक बाहेर हॉटेलमध्ये गेले, 6,000, 5,000 रुपयाच्या पार्टी केल्या. आणि पण कोण साथ देत नव्हतं, पैसे देत नव्हतं कोणी. म्हणजे ज्यांची किंमत काहीच नव्हती ना, म्हणजे त्यांनी पण येऊन माझी अवकात काढून गेले ते कर्जात. त्यावेळेस पण बायको उभी होती, म्हणजे मी आहे. पण नंतर असं झालं की ते रिलेशन राहिलं नाही आमच्या दोघांमध्ये. तर मग बायको, ज्यावेळेस मी चांगलं सक्सेस झालो ना याच्यामध्ये, पैसे यायला लागले चांगले, त्यावेळेस मग मला बायको बोलली की आता आपण लांब राहू. मग मी तिला बोललो की अरे चुकीचं होतं, नाही राहायला पाहिजे. पण ती बोलली नाही, जाऊ बोलले, नाही का, मला नाही होते आता, तू खूप फेक आहे, माझ्यासोबत तर खूप वाईट वागलं आहे, हे ते तिचं असं पर्सनल होतं. मग आम्ही बरेच मी ट्राय केलं, प्रयत्न केला की नको सोनू नाही जायचं सोनू. पण एका टायमाला मला असं वाटलं की आता ती व्यक्ती आपल्याला तसं प्रेमच करत नाही आहे. जी माझी स्ट्रेंथ होती किंवा जी माझं हे होतं ना, ती व्यक्ती मला आता ते तसं प्रेमच करत नाही आहे. तर मी बोललो ठीक आहे, मग आपण डायव्होर्स घ्यायच्या अगोदर आपण लांब राहून बघू. तर 4 फेबला माझ्या मैत्रिणीचं हे होतं, लग्न होतं. मी अँकर करत होतो, जी ऋतुजा देशमाने, जिने कंटेंटच्या गावाचं नाव लिहिलं आहे. आणि मी जे आहे ते त्याच्या 1 दिवसा अगोदर का 2 दिवसा अगोदर मी तिला सोडून आलो. आणि मी वेगळा झालो पूर्ण कपडे वगैरे घेऊन. आणि जसं ती जेव्हा वेगळा झालं तर फार कदर व्हायला लागली मला तिची. मग मला रिअलाईज व्हायला लागलं की आपण किती चुका केल्या लाईफमध्ये. आता एकटा राहतो ना मी. तर तुमच्या घरी एकटा राहतो तुम्ही? हो, मी एकटा राहतो सर. आई पिंपरीला असते, मी एकटा राहतो, बायको वेगळी राहते. म्हणजे भेटतो आम्ही, फोन बिन करतो, पण सोबत नाही राहत आम्ही. कारण की म्हणजे तिचं ते प्रेमच उडून गेलं असं झालं आहे माझ्यावरचं. सक्सेस मिळाल्यानंतर? हां, पण सक्सेस मिळाल्यानंतर तिने साथ कधी सोडला सर? सक्सेस मिळाल्यानंतर. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, ती एवढी म्हणजे मॅरेज मटेरियल सर. ती लोकांना असं वाटतं की अशी बायको पाहिजे. म्हणजे एवढं तिला चान्स होता ना सर. ती दिसायला सुंदर आहे, कॉन्व्हेंट शाळेतून शिकलेली आहे, चांगली बोलती इंग्लिश, सगळं काय होईल, पर्सनॅलिटी तिची चांगली आहे, सगळं काही आहे. कोणी पोरगा तिला भेटला असता तरी तिने माझ्यासोबतच लग्न केलं जबरदस्ती. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. आणि सगळ्या ठिकाणी ती होती. सक्सेस मिळाल्यानंतर तिने मला बोलली की मला नाही राहायचं तुझ्यासोबत. म्हणजे अशी पण एक्झाम्पल आहेत. आपण जेव्हा महिलांचं उदाहरण देतो ना, तर असं पण आहे. आणि आम्ही बोलतो, आता फोनवर बोलतो, हे करतो, जेवण वगैरे पण येतं मला घरातून, पण एकत्र नाही आहे. किंवा ती बॉन्डिंग माझ्या चुकीमुळे मी हे केले. पण आई वडिलांपेक्षा इम्पॉर्टंट लाईफमध्ये वाईफच आहे सर, आणि तीच असणार नेहमी. दुसरी गोष्ट, फार मन तोडलेत तिची मी, खूप जास्त. तुम्ही आता सेपरेट जे झालं आहे ते म्हणजे ह्याची कोर्टाच्या ह्यानी झालं आहे की स्वतःच आपलं लांब राहायचं असं झालं? ॲक्च्युली आम्ही कोर्टात गेलो होतो, पण मी बोललो की बघ ऑफिशियली मला असं वाटतं नको हे सगळं. तर मग तिने बोलली की ठीक आहे, लांब राहून बघू.
आणि लांब राहिलो. स्टार्टिंगला त्रास झाला, म्हणजे रोज रात्री रडत होतो सर मी, रोज रात्री 3-3, 4-4 वाजता आठवण आली की रडत बसतो. आणि मग मी तिला मेसेज करतो की यार सोनू सॉरी यार, मी तुला खूप दुःख दिले, हे दिले. सकाळी तिचा मेसेज येतो की एक काम कर, मी झोमॅटो केलं होतं, 417 रुपये पाठव, असा रिप्लाय येतो. तर म्हणजे त्या मेसेजची पण आता काही कदर नाही राहिली सर. म्हणजे एका टायमाला तुम्ही येऊन किती पश्चाताप करणार. तर तिचं ते पण नाही राहिली की मी तिला एकदम रडत रडत मेसेज केला तरी ती म्हणते की तू झोमॅटोचे पैसे पाठव किंवा हे पाठव किंवा ते पाठव. तर तिचं गुगल पे चालत नव्हतं त्या दिवशी. तर ते असे की तिचं प्रेम पण मी आईबापांचं तर नाही, भाऊ बहीण सगळ्यांचं प्रेम नाही, त्यात जी होती माझी बायको तिचं पण शेवटी जे प्रेम आहे ना ते पण नाही मिळत आता मला. आणि एकटेपणा फार आहे. म्हणजे एक सीन सांगतो सर, जो म्हणजे तिथं मी रडलोच. सॅटर्डे होतं आणि फॅमिली रेस्टॉरंट खूप भरलेलं असतं सॅटर्डे संडे, बरोबर. तर मी एक मोठ्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि बसलो आणि ऑर्डर केली. तर बोलला सामने फॅमिली आने वाले क्या कोई? म्हणलं नाही, 4 लोकांचा टेबल होता. म्हणजे नाही. त्यानंतर माझी डिश आली सर, आणि डिश आल्यानंतर मी असं सगळीकडे बघितलं तर कोणत्याच टेबलवर सिंगल माणूस नव्हता, सगळी फॅमिली मिळते आणि मी एकटाच तिथं असं सिंगल. तिथं आहे ना सर, मला कंट्रोल नाही झालं, मी रडलो. म्हणजे असं खात रडत होतो. आणि ते इतकं वाईट वाटत होतं ना मला की अरे यार, आपल्याकडं असूनसुद्धा आपण मिस केलं जे मी अनुभवतो आहे. तुम्हाला राग येतो स्वतःचा? खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे असं होतं की मरायला पाहिजे मी. अटेम्प्ट पण करतो, केलेत तसं नाही की नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो आता, कधी कधी 2 झोपेच्या गोळ्या खातो मी. आणि खाल्ल्यानंतर उठताना असं होतं दुसऱ्या दिवशी पूर्ण मी गुंगीत असतो की काही समजत नाही मला कोण काय बोलतो आहे. मी असं हां 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 हां. मग फार राग येतो. तर एका टायमाला येऊन मग मी स्वतःला थोडंसं माफ केलं. बोललो खूप त्रास करून घेतला, बरेच दारू पिलो, बरंच काही केलं. मग माफ केल्यानंतर मग मला असं वाटलं की आता काय करायचं आपण. तर माझ्याकडे एक गोष्ट होती सर, माझं काम. तर मी बोललो यार, कामाला तर प्रेम करतो राव, माझी महबूबा आशिक आता माझं काम आहे, बायको महबूबा आशिक. तर मग मी काम करत राहील आणि नाव कमवत राहील, चांगले मेसेज देईल, ज्या माझ्या चुका केल्यात त्या लोकांनी करू नये हे सांगाल सगळ्यांना. रीलच्या माध्यमात? रीलच्या ऑलमोस्ट सर सगळ्या रील्स जे आहेत ना माझ्या, त्या रिअल लाईफवर आहेत. म्हणजे मला मेसेज येतात की अरे हे आपल्यासोबत झालं होतं, माझे मित्र करतात, किंवा बरेच असे मेसेज. म्हणजे रील्सच्या माध्यमातून सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते मी रिअल लाईफमधल्या आहेत त्याच मांडत असतो. मुलगी कुठं असते तुमच्या? मुलगी माझी वाईफकडे असते. त्यांच्याकडेच? हो. मुलगा दोन्ही चांगले आहेत. 2 मुले आहेत का तुम्हाला? हो, 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलाच्या डिलिव्हरीला सगळे होते, मुलीच्या डिलिव्हरीला कोण नव्हते. काय नाव आहे मुलामध्ये? समर सोमी. दोघं चांगले आहेत, ॲक्टिंग वगैरे करतात नॉर्मल. पण आम्हाला असं वाटतं की त्यांच्यावर जास्त इफेक्ट नाही व्हायला पाहिजे आमच्या रिलेशनचा. जसं आपल्यावरती जसं झालं आयुष्यभर तसं त्यांच्यावरती नाही झालं पाहिजे. त्यामुळे ते येतात, भेटतो आम्ही. आता 2 महिने झालं सर वेगळे राहतो आम्ही. तुम्हाला काय म्हणायचं त्यांना, सांगायचं? सर सांगायचं म्हणजे असं आहे की मला तर असं वाटतं सर, मी फार वाईट माणूस आहे तिच्यासाठी तरी होतो. ओके. आणि ती संधी मिळाली सुधारायची किंवा, तर ते काय होतं सर, ते एका सेकंदात तुम्हाला मागचा फ्लॅशबॅक सगळा आठवतो आणि त्या माणसाची रिस्पेक्ट तिथं कमी होती. मी कितीही चांगला राहिलो, मी म्हणजे म्हणतात ना ते हनुमानजीसारखा छाती फाडून राम तरी दाखवला ना तिला, तरी तिला हेच आहे की हा माणूस खोटं बोलतोय. त्यात मी रडलो तर तिला माहिती आहे हा ॲक्टर आहे. तर ही पण गोष्ट आहे, काय ॲक्टर आहे हा 1 मिनटात रडू शकतो टेक्निकली. तर असे की तिथं मी तिला प्रूफच करू शकत नाही की मी रिअल आता, किंवा मी तुझ्यासोबत रिअल आहे. नाही, पण समजा तर तुम्ही त्यांना काहीतरी सांगायचं म्हटलं, आता आपण सगळं सांगितलं, ठीक आहे, मला शेवटी तुमच्या पर्सनल आयुष्य हे होतील सगळ्या गोष्टी बरोबर. पण मग समजा तुमच्या वाईफला तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हटलं तर ह्या गोष्टी रिपीट होतील की त्याच्यावरती काहीतरी आळा घातला जाईल किंवा काय, कसं? मी आत्ता काय केलं सर, ह्या क्षेत्रात यायच्या अगोदर खूप सारी पुस्तकं वाचली, खूप सारे हे केलं, कसं डिटॅचमेंट असतं, कसं काय करायचं, काय काय. तर त्या ह्याच्याने मी फक्त माझ्या डोक्यात 24 तास फक्त माझे
कॉन्सेप्ट चालू असतात, माझे रील्स चालू असतात. एका महिन्याला मला 230 व्हिडिओ बनवायचे टोटल. तर मग 24 तास मी कामातच असतो. मी स्वतःला खूप कामात बिझी करून घेतलं, एवढा की 16 तास मी काम करतो. आणि रात्री झोपताना पण माझ्या डोक्यात कंटेंट आणि रायटिंग आणि फिल्म मेकिंग हेच चालू असतं. रोज पुस्तकं वाचणं हे तेच चालू आहे. त्यामुळे ही गोष्ट आत्ता माझ्यासोबत होत नाही आणि ह्या गोष्टीत मला इंटरेस्ट पण नाही आहे. जशी मुलगी झाली ना तर मला कळालं की अरे मुलींच्या खूप साऱ्या गोष्टी मला कळल्या. आणि ते म्हणतात ना की एक व्हिडिओ पाहिला होता सर, की जेव्हा ते असतात कोंबड्या, एकच कोंबडी जिला पकडते तीच ओढत असते, बाकी दाणा खात असते. तर ज्याच्यावर येतं ना भित्ती ना त्यालाच ते कळतं. तर मग मुलगी झाल्यावर मला पण कळायला लागलं की अरे नाही हे असं चुकीचं आहे, हे तसं चुकीचं आहे. तर मी स्वतः ते गोष्ट अशी मारून टाकली आतल्यात की आता मी असं नाही वागणार, आता मी असं नाही करणार. आणि ती गोष्ट सोडायला फार वेळ लागला मला. आणि पहिलं असं होतं की हा छपरीपणा होता, तर मुली स्वतःहून जवळ यायच्या. आत्ता मला मेसेज येतात सर की तुम्ही खूप सुंदर दिसता, तुम्ही खूप चांगलं कॉमेडी, मला भेटायला या, माझ्याशी फ्रेंडशिप करा. म्हणजे लिटरली मी ब्लॉक करतो मुलींना. आत्ताची ही सिच्युएशन आहे. पण ते मी सुंदर दिसतो किंवा मी चांगली ॲक्टिंग करतो, त्या ॲक्टिंगवर ॲक्च्युली इम्प्रेस झालेले असतात, माझ्यावर नाही. रील्स काउंट बघून एक्झॅक्टली. किंवा कोणत्या मुलीला हे वाटतं की मी तिला काम जर दिलं, म्हणजे माझ्यासोबत चॅटिंग वॅटिंग केली तर मी तिला काम दिलं माझ्या रील्समध्ये, हे ते, मग ती फेमस होईल. तर मग ते म्हणजे मी माझं अकाउंट इंस्टाग्रामचं ते बायकोकडेच दिलेलं आहे, तू बघ नाही का बघ. आणि डायरेक्ट मेसेज येतात, मिस यू, लव्ह यू, हे ते, तुम्ही मला भेटता का, माझ्या घरी हजबंड नाही आहेत. आत्ता असं होतं, पण आत्ता मी कधीच म्हणजे मला असं वागायचं नाही कुठल्याही गोष्टी की ज्याच्याने माझी इमेज किंवा माझी लाईफ खरंच स्पॉईल होईल. कारण की आत्ता हे इतक्या साऱ्या गोष्टी, इतक्या साऱ्या निगेटिव्ह म्हणजे वाईट गोष्टी मी माझ्या आतल्या मारून मी काहीतरी कमवलं आहे. आणि ते अशा फालतू कोणत्या गोष्टीमुळे मला गमवायचं नाही. त्यामुळे मी सगळ्यांशी लांब राहतो. मुली मेसेज करतात सर्व की बघा पुरणपोळी बनवली, जेवायला या, हे करा ते करा. आणि बरेच काही गोष्टी घडतात. पण मग मी माझ्या मॅनेजरचा नंबर देतो. माझे मॅनेजर आणि ही जे मी आहे ना, मी रिअल आहे, तर हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासोबत जेवढे पण काम करतात, माझे सासू सासरे, आई वडील सगळ्यांना माहिती आहे मी असं आहे. त्यामुळे ना म्हणजे माझी सगळी बॅक स्टोरी सगळ्यांना माहिती आहे की काय काय नाही. तर ती जी गोष्ट आहे मी त्याच्यापासून लांब राहतो आता. म्हणजे फॅन्सला वाईट वाटलं तर आता तुम्ही जे सांगताय, समजा एखादं म्हणजे खरंच त्याचं आदर आहे तुमच्याबद्दल आणि ते मेसेज वगैरे पाठवतायत, तर त्यांना वाईट वाटत नाही? सर बघा काय माहिती आहे का, की अशा पण खूप चांगल्या आहेत की जे मेसेज करतात मला आणि चांगल्या पद्धतीने बोलतात. इंटेन्शनली कळतं सर की कोणती मुलगी काय बोलते आहे, ठीक आहे, आणि कोणत्या मुलीला काय पाहिजे हे आपल्याला तर कळून जातं. मुलींना जसा सेन्स आहे तसा मुलांना पण सेन्स आहे, ठीक आहे. पण सगळेच तशा नाही आहेत ना. काही लोक खरंच ॲप्रिशिएट करतात, काही लोक खरंच बोलतात की अरे हां खूप चांगलं वाटलं. आता ॲडव्होकेट जावेद खान माहीत असतील तुम्हाला, त्यांचा मला मेसेज आला की फोन आला की सचिन भाई तो व्हिडिओ बनवला, मला फार आवडला, तुझ्या माझ्यासारखे लोक आहेत त्यामुळं आपण चांगलं काम समाजात संदेश देतोय, हे देतोय. मुस्लिम रमजानच्या महिन्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, तर तो कोणत्याच क्रिएटरनी बनवला नाही मला सोडून. त्याच्यानंतर सोनम वांगचुकचा एक व्हिडिओ बनवला होता मी, जे शास्त्रज्ञ आहेत, तो पण कोणतेच क्रिएटर, खूप कमी क्रिएटर आहेत त्यांनीच बनवला. आणि मला माहिती आहे ना, जर तसा व्हिडिओ बनवला ना तर लोक त्रास देतात सर, फार त्रास देतात. सामाजिक विषयावर, हो सामाजिक विषयावर शिव्या देतात, आई बहीण काढतात. म्हणजे एक फॉलोअर्स आहे सर, त्याने मला आहे ना, मी मुस्लिमच्या ह्याच्यामध्ये एक चांगला मेसेज, एक व्हिडिओ बनवला, त्याने मला इतक्या शिव्या दिल्या. हां नाही मुस्लिम नाही, तो हिंदू होता. ओके. तर त्यांनी मला इतक्या शिव्या दिल्या ना, इतक्या ना, आई बहीण तुझी अशी करल, रस्त्यावर येईल, तुझ्या आईला असं करतो, तुझ्या आईला हे करतो, तुझ्या आईला ते करतो. तर मी आहे ना त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काढला आणि त्याला असा बसवला आणि बोललो आता मी माझ्या आईला बनवतो, तू कर काय करायचं ते. तू बोलला होता ना हे असं करतो आईशी, तू कर. बोललो ए भाऊ सॉरी माफ करतो. नाही नाही कर बोललो. भाई मला पाहिजे आता, तू बोललाच कसा, मग माफ करतो. मी बोललो यार मी जर कधी इलिगली गेलो ना तर वाट लागल तुझी. तू कमेंटमध्ये शिव्या देतो ना, समोर बसल्या तुमची अवकात कळती काय, तुला काय नॉलेज आहे रे. बोललो मुस्लिम कधी फाउंड झाला मग इस्लाम सांग बरं, कुठल्या धर्मातून आहे काय आहे सांग बरं. काहीच नाही माहीत. हे कुठंतरी व्हॉट्सअप आणि फेसबुक अर्धवट नॉलेज घ्यायचं आणि शिव्या द्यायच्या. तर मला तिथे मोठा माणूस आहे सर, आता ज्याचं मी सांगतो ना तो 40 वर्षाचा माणूस आहे. मी बोललो मला अशी फार इच्छा की तुला मारावं, पण मला मी तुला मारलं तरी तुझे विचार मारू शकणार नाही आहे.
त्यामुळं तू फक्त जा आणि विनंती करतो की परत कोणत्याच अशा क्रिएटरला किंवा कोणाला शिव्या नको देऊ रे. म्हणजे तुम्हाला जर आवडला नाही व्हिडिओ तिथं टाका ना, नाही आवडला. तुम्ही आमची आई बहीण काढताय रस्त्यावर आणि आई बहिणीला हे करताय. त्याचं शर्ट मला जर नाही आवडलं तर त्याच्या आईला मी शिव्या देऊ का? माझा व्हिडिओ नाही आवडला तुम्ही कमेंट करा, ठीक आहे, नका बनवू व्हिडिओ, हे करू नका. तुम्ही शिव्या देताय. अरे भाई, एक फोटोग्राफर आहे सर, तो तर आर्टिस्ट आहे, त्यांनी पण मला ते हे केलं होतं. मी त्याला बोललो की भाई तुझ्या फोटोमध्ये मी 10 चुका दाखवू शकतो. मी पण फिल्म मेकर, मला माहिती आहे लाईट कशी यूज करायची, काय कसं करायचं. तर हे लोक ह्यांना म्हणजे हे होतच राहणार सर. आणि आत्ता मी बोलते ना तर मला माहिती पुढं उद्या येऊन मला परत एक शिवी मारणार. नाही, तुम्ही जर चांगला मेसेज द्यायचा तर तुम्हाला ती सहनशक्ती, अब्राहम लिंकन कशी आहेत ते क्रिटिसाइज सहन करायची, ही सहनशक्ती तयार करावीच लागते तुमच्या मनामध्ये. बरोबर. क्षेत्रात आल्यानंतर ना पहिलं मन मारावं लागतं. हे तर आहेच आहे. आणि मग काय म्हणतात त्याला, म्हणजे मी तुमच्यावरती बोलल्यानंतर ना मी प्रेक्षकांना सांगायचं थोडंसं मला, की आपण काय करतो, आपण ना कमेंट करतो. घ्या तुम्ही पाणी करतो, आपण कमेंट करतो. कमेंट करताना आपण एक मिनिटाचा पण विचार करत नाही. पण काय असतं ना, त्या व्यक्तीचं वेगळं एक आयुष्य असतं. आपण त्याच्या घरातल्यांना नाही घेतलं पाहिजे मध्ये. आपला काय वैचारिक भांडणं असतात ते आपण विचाराने भांडणं केली पाहिजेत. असं विनाकारणच घरच्यांवरती बोलणं हे बरोबर तर नसतंच. आता तुम्ही ह्या पॉडकास्टवरती सुद्धा बऱ्याच कमेंट्स करणार, बरेच काय काय गोष्टी असतात. पण ज्या माणसावरती येतं तो माणूस खरं सगळं सांगतोय, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, नाही का सर? मी तुम्हाला सांगतो, रिअल दुनिया नाही आहे. माणूस आहे ना, उठतो, तो फिरतो आणि तो दिवसभर तो ॲक्टिंग करत असतो, ठीक आहे. झोपतानाच त्याला माहीत असतं मी काय आहे ते, बरोबर? झोपतानाच. पण नाही तर सगळ्यांना पैसे नसले तरी अरे हा मी करतो, ॲक्टिंगच करतो तो दिवसभर, बरोबर? झोपताना त्याला माहीत असतं की नाही बाबा, मी एवढ्या दिवसभर मी ॲक्टिंग केली आहे आणि आता मी झोपतोय. आणि झोपताना तो रिअल काय आहे ते माहीत असतं. आता लोकांना कसं प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? सगळेजण बोलतात की तोंडावर बोला, मागे बोललेलं आवडत नाही. आणि तोंडावर बोललं ना की अरे हे चुकतंय बरं का, तर त्याला राग पण येतो, लगेच इगोइस्टिक होतो. मग मागं बोललं तर बोला, अरे मागं का बोलला तू, तोंडावर बोल ना. आणि आत्ता मी माझ्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या रिअल सांगितल्या, एकदम फिल्टर काहीच नाही आहे, एकदम रिअल सांगितल्या. तर लोकांना रिअलिस्टिक गोष्टी नाही आवडत. लोकांना काय पाहिजे, आता मी येऊन जर मी हे सांगितलं अरे मी ह्या हॉटेलमध्ये गेलो, ताज हॉटेलमध्ये होतो, वरुण धवनसोबत नाश्ता केला, मी अशा लोकांबरोबर राहतो की जे 8-8 करोड रुपये महिन्याला कमवतात, लोकांना हे आवडतं. अरे पण मी चुका का सांगतोय माझ्या, की तुम्ही या चुकातून तुम्ही नका करू ही चुका. जे एक्स्ट्रा मार्केटला, अरे तुम्ही नका करू हे. पण ठीक आहे, मी केलं खराब आहे, मला द्या शिव्या. काय करणार तुम्ही, शिव्या देणार किंवा माझी पर्सनॅलिटी खराब करून घेणार, बरोबर? मला काहीही बोलणार. त्यांच्या म्हणण्याने नाही म्हणण्याने मला फरक नाही पडत. मला माझं काम करायचं आहे आणि मला जे काय मी चुका केल्यात त्यामुळे तर मला जी चांगली गोष्ट आहे त्याची जास्त कदर आहे ना. जी चांगली गोष्टी आहेत त्याची जास्त कदर आहे मला. आणि असं वागू नका हेच मला सांगायचं आहे. पण लोकांना हे की तुम्हाला रिअल सांगितलं की अरे अशी गोष्ट, म्हणजे एखादा चोर आला आणि बोलला की मी चोरी म्हणून मी केस केली होती, तर लगेच आपण समाज त्याला घाण नजरेने टाकतो, त्याला सुधारायचा चान्सच देत नाही. मग तो काय करतो, तो जर त्याला समजलं की अरे, मग तो ॲक्टिंग करायला सुरुवात करतो, यार मी नाही चोर. आणि अचानक तुम्हाला माहीत पडलं की तो चोर आहे, पुन्हा तुम्ही त्याच्या वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करणार. तर त्याला रिअल नाही आवडत सर. चोर होतो आणि आहे यात फरक आहे सर. नाही, मी म्हणजे आता मी कसं आहे, तुमचं आयुष्य तर काय बदलू शकत नाही, राईट? फ्युचरसुद्धा इव्हन तुमच्यासुद्धा हातात नाही. फक्त एवढंच म्हणेन की झालेल्या चुका परत रिटर्न करू नका. आणि होप की तुम्हाला तुमच्या ऑडियन्सपर्यंत किंवा बऱ्याच लोकांना काहीतरी छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट गेलेली असणार आहे की लाईफमध्ये आपण केलेल्या चुका त्याला एक्सेप्ट पण केलं पाहिजे, राईट? नाही का? आता मला फक्त एवढंच हे करा की तुमचा जो काय ऑडियन्स आहे किंवा आमचा जो काय ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला जर 2 वाक्यात जर काहीतरी सांगायचं आयुष्याबद्दल तर काय सांगा सर? एक गोष्ट की एक्सपेक्टेशन ठेवू नका कोणाकडनं. तुमची लाईफ आहे, सगळ्यांची एक वैयक्तिक लाईफ असते, ठीक आहे? ज्यावेळेस आपण एक्सपेक्टेशन ठेवतो लोकांकडनं की मी त्याला मदत केली तो पण मला मदत करेल, आणि त्यांनी नाही केली, मग तुम्ही त्याला शिव्या देणार. दुसरी गोष्ट सर, एकटे राहायला शिकायला पाहिजे. एकटे राहायला का शिकायला पाहिजे सर माहिती आहे का? एकटा माणूस स्वतःला धोका देत नाही. मला खूप जणांनी धोका दिला आहे, सोडून गेलेत लोक. आणि अशा टायमाला सोडून गेलेत ना
की ज्यावेळेस मला फार गरज होती, मी 40 लाख कर्जात होतो आणि कसंबसं मला ते कर्ज फेडायची ताकद मिळत होती किंवा मी काम करत होतो. तर ते गेल्यानंतर मी असं होतो की मला 150 म्हणजे याच्या मागं खूप चांगली एक स्टोरी आहे की ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळतो ना, सगळ्यात पहिले जाणारे तुमचे आपले असतात. तुमच्या जवळचा जो असतो ना, ज्याला सगळे सिक्रेट्स माहीत असतात, तोच पहिला तुम्हाला हे देणार, तुम्हाला सोडणार. त्याच्या ठिकाणी त्याला वाटतं तो बरोबर करतोय. म्हणजे माझ्यासोबत हा किस्सा झाला की टीम बिल्ड केली मी, सगळ्यांना शिकवलं मी काय कसं करायचं, एडिटिंग कशी करायची, लोकांना कसं मेसेज द्यायचा, कुठून कंटेंट आणायचा, कसं करायचं, हे सगळं शिकवलं मी. आणि 6 महिन्यापूर्वी एक मुलगा माझ्याकडे जॉईन झाला. तो पण चांगला ॲक्टर होता, हा पण चांगला. पण ज्यावेळेस मी थोडे पैसे कमवायला लागलो, माझं कर्ज नील करायला लागलो ना, तर माझा एक असा, ज्याला मी भाऊ म्हणत होतो, भावापेक्षा मोठा दर्जा होता, अशा माणसाने माझी टीम त्यांनी तोडली म्हणता येईल, नाही म्हणता येईल, पण तो सोडून गेला. आणि त्यांनी त्या पोराबरोबर पार्टनरशिप केली जो 6 महिन्यापूर्वी आला आहे. तर मी त्याला बोललो की अरे यार, तू असं का केलं? तर तो बोलला नाही, मला हे पटलं नाही, ते पटलं नाही. मी बोललो, आणि जेलेसी काय होती सर, की ह्याला जास्त पगार देतो, जो लांब उशीर आला ना, ह्याला कमी पगार. मी बोललो अरे पण तुला मी खूप काही करणार होतो तुझ्यासाठी, तुला मी पार्टनर बनवणार होतो, हे आणि हे सगळं डिस्कशन झालं होतं बरं का, डिस्कशन सगळं झालं होतं. पण त्या माणसाला त्याच्याशी जेलेसी आहे, त्यामुळे तो मला सोडून गेला. आणि मला सोडून गेल्यानंतर त्याने त्याच्याशीच पार्टनरशिप केली. 6 महिन्याची दोस्तीमध्ये त्याला तो जास्त कम्फर्ट झोन वाटत होता. आणि मी 3 वर्षापासून जे मी त्याला लहानपणापासून सगळं शिकवलं आहे, तर ते नव्हतं. आता मला त्यावेळेस 180 व्हिडिओ द्यायचे होते मार्केटमध्ये, आणि टीम माझी सगळी गायब आहे, मी एकटाच आहे. एकटाच असताना मी एक किशोर नावाचा मुलगा, त्याला पण हे लोक इन्फ्लुअन्स करत होते, तुला काय होणार नाही, तुझं काय भविष्य नाही. आज त्याला 70,000 रुपये सॅलरी आहे आणि तो पार्टनर आहे माझ्या एका फर्ममध्ये. तर त्याला पण हे इन्फ्लुअन्स करत होते. तो किशोर थांबला, काय माहिती कसा बसा, त्याला काहीतरी वाटलं आणि तो थांबला. त्याला कुठेतरी मी योग्य वाटलो. पण अख्खी टीम माझ्या विरुद्ध झाली आणि अख्खी टीम निघून गेली एकसाथ. आणि काय ठरवलं यांनी की पैसे कमवतोय हा, सक्सेस ह्याला मिळतोय, फेस ह्यालाच मिळतोय, फेस व्हॅल्यू ह्यालाच मिळते, आपण आपलं काय, तर आपण आपलं चालू करू. हे सगळेजण गेल्यानंतर मग किस्सा असा झाला की तो किशोर एकटा थांबला. किशोर आणि मी, आम्ही दोघंच जायचो सर, आणि आम्ही शौर्यवाडा व्हिडिओ बनवले. सगळे व्हिडिओ आम्ही बनवून टाकायचो दोघंच. किशोर नवीन कसं तरी शिकतोय पण करतोय, त्यांनी मला साथ दिली. म्हणजे एकाच माणसाची साथ होती त्याची बरं का. आता तो माणूस गेल्यानंतर एवढा मोठा धक्का होता ना आमच्यासाठी. माझी वाईफ आहे ना, ती रडली, बोलली मला हे वाटलं नाही की हा माणूस कधी आपल्याला सोडून जाईल, जवळचा. तर धोका देणारा हा जवळचा असतो, जो तुम्हाला सोडून देतो, ज्याला सगळे सिक्रेट. त्याच्या ठिकाणी तो पण बरोबर असेल कदाचित, की त्याला असं वाटलं असेल की हा माणूस काय माझ्यासाठी करणार आहे किंवा नाही करणार. पण ऑलमोस्ट मी खूप काही केलं त्याच्यासाठी. तर तिथं मी एकटा पडलो. बॉस होते म्हणजे सुधीर वाघमोडे. तर बॉस मला म्हणाले की ठीक आहे ना, जे झालं ते चांगलं झालं आणि तुम्ही आताच चांगल्या लेवललाच काम करत आहे. आणि कित्येकदा म्हणजे त्यांनी समजून पाहिजे, त्यांच्या लाईफमध्ये पण सक्सेस होताना हा म्हणजे ही गोष्ट घडते सर, कारण की लोकांना जेलेसी असते. तर मग त्यांनी मला सांगितलं की अरे नाही चला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्याला एवढं शिकवलं, हे केलं, उलटी ही पॉझिटिव्ह घ्या, की त्याला कदर असेल नसेल मला माहीत नाही, पण उलटंच बॉस बोले ही गोष्ट पॉझिटिव्ह घ्या तुम्ही, की आज तुम्ही त्यांना शिकवले, त्यांच्या घरी तुम्ही जे शिकवताय त्याच्यातूनच राशन पाणी येणार आहे, सगळं काय होणार आहे, त्यांचं सक्सेस होणार आहे, उलटं त्यांना ब्लेसिंग द्या. त्या माणसाला आम्ही एवढं पण बोललो होतो की मी तुला 50,000 रुपये देतो, मी तुला मोबाईल घेऊन देतो आणि माईक घेऊन देतो, तू तुझा बिझनेस चालू कर, मी तुला सपोर्ट करतो. पण तो बोलला नाही, त्यांनी तेच निवडलं की त्या माणसासोबत, दुसऱ्या जो नवीन आला त्याच्यासोबत बिझनेस करायचा. तर सर मी तो आणि काय त्यांनी रिझन दिलं मला, काय रिझनचं कारण काय होतं, मी त्याला शब्द दिला आहे. म्हणजे 3 वर्षाचा जो आपलं रिलेशन आहे ते तू 6 महिन्याच्या दोस्तीसाठी तोडतोय आणि आज तू मला सोडून गेला, उद्या तू त्याला पण सोडून जाणार आहे. कारण की सर माझ्या तर जीव भावाचा माणूस आहे. म्हणजे माझ्या वाईफचं ऑपरेशन होतं त्यावेळेस त्यांनी मला फार मदत केली. ज्याचं मी सांगतोय ना, असं नाही की त्यांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं, फार मदत केली त्यांनी मला, सगळ्या गोष्टी केल्या. आणि एकदम म्हणजे असं होतं की एक सगळेजण सगळा ग्रुप माझ्या विरुद्ध तरी असला ना, आणि मी बोललो, मला माहिती मी चुकीचं बोलतोय, आणि मी बोललो की नाही हेच बरोबर आहे
आणि अख्खा ग्रुप माझ्या विरुद्ध आहे, तरी तो पोरगा माझ्यासोबत थांबायचा. ह्या माणसाने मला सोडून गेला. तर तिथे एकटा पडल्यानंतर मग मला कळलं की एकटेपणाची सवय लागायला पाहिजे. कारण की आपलं ते माझं स्वप्न होतं, ते माझं स्वप्न होतं की फिल्म मेकिंग करावे, शॉर्ट फिल्म बनवावे, वेब सिरीज बनवावे, हे सगळं स्वप्न माझं होतं, तर मला पूर्ण करायचंच होतं ना. आणि हा जो इन्सिडन्स होता ना माझ्या लाईफमध्ये, हा डेंजर झाला होता. तर पण मी कॉन्फिडंट होतो आणि पुन्हा आम्ही डेव्हलप केलं आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 100x स्पीडने आम्ही पळालो सर. असं होतं का, म्हणजे समजा आता तुम्ही म्हणजे कंटेंट क्रिएट करायला शिकवता का पोरांना? सर माझ्याकडं मी असं बरेच जणांना सांगतो. काय होतं माहिती आहे का, हा खूप चांगला प्रश्न आहे सर हा, की जे बिगनर आहेत ना कंटेंट क्रिएटर, तर त्यांचा सीन असा होतो ना की ते फोन करतात, बोलतात आम्हाला करायची इच्छा आहे. तर आता माझ्याकडे तर एक सगळी प्रोफेशनल टीम आहे. माझा एडिटर आहे, तो 12 लाख रुपयाचा कोर्स करून तो एडिटिंग करतो आहे माझी. तर शिकवण्याची फार इच्छा असते. पण काय आहे माहिती आहे का सर, ते येतात, ऐकणार सगळं. म्हणजे मी काय बोलतो, पेन पेपर घेऊन या, बसा, मी तुम्हाला शिकवतो, घ्या आणि जावा, तुमचं करा. आणि पुढे अडचण आली तर मी अडचणचं सोल्युशन काय, कारण की मी सगळं यूट्यूबकडनं शिकलो आणि यूट्यूबवरच कमवतो आहे. तर यूट्यूबवर ऑलरेडी सगळे म्हणजे आपल्या टायमाला जसं 90चे जे पोर आहेत त्यांना तर इंटरनेट म्हणजे एज्युकेशनसाठी वापरलं होतं. बरोबर का. आत्ता आपण एंटरटेनमेंटसाठी वापरतोय. तर इंटरनेटवर ऑलरेडी सगळ्या माहिती आहेतच, सगळे कोर्सेस आहेत सर. खूप नवाजुद्दीन सिद्दीकी सारखाचा ॲक्टिंग कोर्स सर 2-3 हजार रुपयाला ऑनलाईन मिळतो, जे नवाजुद्दीन सिद्दीकी टेक्निक्स देतोय. तुम्ही करा, अप्लाय करा, शिका, स्वतःचं डेव्हलप व्हा. मी शिकवून मी हात धरून म्हणजे घोड्याला ते पाण्यापर्यंत आणल्यानंतर पाणी तर त्यालाच प्यायचं ना. बरोबर आहे. आणि असे बरेच लोक आहेत, न्यूज अँकर पण आहेत सर, की ते म्हणतात की मला शिकवा. मी बोलतो पेन पेपर घेऊन या, मी आज तुम्हाला लिहून देतो. नाहीतर ते असं होतं, माझा एवढा एक्सपिरियन्स, एवढा स्ट्रगल आणि एवढा कर्जातून मी बाहेर पडलो आहे, त्यातला जो हे मी सगळं ज्ञान तुम्हाला 3-4 तासात देणार आणि तुम्ही ते लिहून पण नाही घेणार, ते हवेत गेलं आणि परत काहीतरी अडचण आली मला फोन करणार, अरे हे कसं करू. नाही, हे चुकीचं वाटतं मला. त्यामुळं जे न्यूकमर आहेत, मला सगळ्यात जास्त त्यांची म्हणजे आम्ही आता ऑडिशन ठेवणार होतो, तर मी सगळ्यांना बोललो, अरे चहा, पाणी, नाश्ता सगळं ठेवायचं. आमचे ॲक्टर लोक जे टीम आहे ना, ते बोलले, अरे दादा असं असतं का सर, नाही का, चहा पाणी नाश्ता. अरे बोलले ऑडिशनला येणार आहेत ते, त्यांना चहा तरी दिला अमृतासारखं, कसे पण येत असतात. मी बोलला आपला तो बेंचमार्क नाही आहे, आपल्याला ते पाहिजे नाही. आपल्याकडं ऑडिशनला तरी आला, त्याची रिस्पेक्ट होणं गरजेचं आहे. त्याला चहा, याच्या आधी पण आम्ही केलं सर, नाश्ता बिष्टा सगळं ठेवतो आम्ही. पाणी बिस्लेरी शिवाय देत नाही, हां बाबा पी का, कारण की मला ते कळतं की त्याचं दुःख काय आहे, तो काय स्वप्न घेऊन आला आहे आपल्याकडं, काय विचार करून आला आहे. असे बरेच ग्रुपमध्ये येण्यासाठी 1-1 वर्ष थांबलेत सर. मुली पण आहेत, मुलं पण आहेत. काय म्हणजे काय सिस्टीम काय असते, समजा आता तुम्ही 7-8 लाख रुपये कमवता, म्हणजे मी फायनान्शियल ह्याच्यासाठी विचारतोय की कंटेंट क्रिएट करताना तुम्हाला 7-8 लाख रुपये आता खूप वर्षानंतर, किती वर्षाचं घालवलं तुम्ही ह्याच्यात? हे बिझनेस आम्ही 1 वर्षात चालू केला सर. 1 वर्षात 1 वर्षात 7-8 लाखापर्यंत आलो आम्ही. आणि मग हे काय प्रोसेस असते, म्हणजे जर समजा पैसे कमवायचे, एखाद्या क्रिएटरला पैसे कमवायचे म्हटले तर काय काय केलं पाहिजे म्हणजे तो अर्निंग करू शकतो? सर सगळ्यात पहिले ना, इकडे एक लक्षात ठेवा की माझ्या लाईफमध्ये काय होतं की मी पुस्तकं जास्त वाचली होती, खोडकर मुलगा होतो खूप जास्त, म्हणजे असं म्हणा की 10-15 सर्वे नंबर आणि 3-4 पिनकोडमध्ये डॅम्बिस पोरगा पकडा मला. तर डेअरिंग होती. तर ह्या जे नवीन मुलं आहेत, यातून पैसा कसा कमवायचा असतो ना, तर त्यातून तुम्ही ज्यावेळेस कंटेंट लिहिता, तो स्वतःला आवडण्यापेक्षा, तुम्हाला आवडण्यापेक्षा, मला आवडण्यापेक्षा लोकांना आवडणं गरजेचं आहे. ॲव्हरेज लोकांबरोबर काय घडलेलं असेल, ॲव्हरेज लोकांसोबत. समजा सिम्पल उदाहरणं दिलं मी तुम्हाला, की आपण नाकात बोट घातला आणि घेतला नाही, इथं गपचूप पुसतोय. ॲव्हरेज लोकांनी हे केलेलं ना, मग तसाच व्हिडिओ जर बनवला तर लोकांना आवडणार ना. तर तसे व्हिडिओ बनवायला फार गरजेचे आहेत. त्यावेळेस तुमचं एक कुठे ना कुठे जाऊन एक हे बनतं, काय म्हणतात, प्रोफाईल बनतं तुमचं, आणि लोकांना आवडायला लागतं ते. नॅचरल. हां, आणि लोकांना ते आवडायला लागतं. त्याच्यानंतर एक कलाकारांनी आहे ना, आपल्या कलेची मार्केटिंग करणं फार गरजेचं आहे सर. मी कलाकार आहे, लोक मरणाचे कंटेंट क्रिएटर आहेत. लोकांनी पण मी असे पाहिलेत सर, त्यांचे 500K फॉलोअर्स आहेत, इन्कम किती, 30 ते 40 हजार रुपये. त्यांनी मार्केटिंगच नाही केली. मग तो काय बोलतोय की आता 500K फॉलोअर्स आहेत, मी जाऊन कसं त्याला बोलू मला ॲड दे, मला एक ॲडव्हर्टाईज दे, मी तुझं प्रमोशन करतो, हे करतो. मग माझा इगो आहे, अरे भाई तुझा धंदा आहे तो, तुझं नाही केलं ना. आणि बिझनेसमॅन म्हणायचं कसं आहे माहिती आहे का सर, किती मोठा आर्टिस्ट असू दे, पैसे देऊन खरेदी करतात. हे बिझनेसमॅनवाल्यांचं नेचर आहे. ठीक आहे,
किती भारी आर्टिस्ट असू दे, पैसे दे, इथे पिपाणी वाजव माझ्यासमोर, डान्स कर माझ्यासोबत, माझ्या पोराच्या लग्नाला नाच, हे कर ते कर, बरोबर. तर मग आपलं काम आहे ते, त्याच्यात काय लाजायचं, जाऊन मागायचं की बाबा दे मला, मी तुझं प्रोफाईल ग्रो करतो. आम्ही तसंच केलं ना. माझा एक व्हिडिओ शौर्यवाड्यांच्या नानांनी पाहिला. नानांनी मला म्हणजे मी नानांना फोन केला, नाना मला छान वाटलं तुम्ही आमचा व्हिडिओ केला. नाना बोलले या भेटायला. आम्ही भेटलो, बोललो. आणि जर मी ती मीटिंग केली नसती तर शौर्यवाड्याचं कामच मिळालं नसतं मला. बरोबर. कॉर्नर मोबाईलला मी फोन लावला नसतं तर कामच नाही. इथं तुम्हाला कशाला येईल, म्हणजे 500K फॉलोअर आहेत सर त्याचे, आता त्याचं नाव नाही घेता येणार मला. आणि माझी त्याची ह्याच्यावरच भांडण होती, तू जा आता, तू गेला नाही तर तू मग होणार नाही. म्हणजे फिजिकल भेट घ्यावी लागते का? फोन करून बोल, फिजिकल बोल, कसं पण बोल. एक सर्टन टाइमला तुम्हाला तुमचा जो कंटेंट क्रिएशनचा एक व्यवसाय बनवता आला पाहिजे, बरोबर का. आणि तुम्ही जर नाही बनवते मग तुम्ही बसा, मग उपाशी मारा. कारण की सर ज्यांचे मोठे मोठे आयडीज आहेत ना त्यांना तर कोलॅबोरेशन येणारच. किती कमवू शकतो म्हणजे समजा कमीत कमी? सर मी तुम्हाला सांगतो, असं फॉलोअर्सवर नाही, व्ह्यूजवर असतात सर. माझे काय एवढे मोठे फॉलोअर्स नाहीत, पण व्ह्यूज माझे खतरनाक असतात. आणि मी लोकांचे करतो तर लोकांचे पण व्ह्यूज जास्त होतात. आता मी माझी लिस्ट काढली की माझ्याकडे जेवढे एन्क्वायरीज आलेत ना त्यांची लिस्ट काढली, तर मी त्यांचं सगळ्यांचं मी नाही करत काम. खूप जणांचे मनं पण नाराज झालेत, मला शिव्या पण दिल्यात की तुझ्यात ॲटिट्यूड आहे, इगो आहे. पण तो ॲटिट्यूड इगो नाही आहे, ते सेल्फ रेस्पेक्ट आहे. आणि मला आता माझ्यावर काम करायचं आहे, स्वतःवर काम करायचं, मला स्वतः बाहेरच पडायचं, मला सगळ्यांवर नाही करायचं. इतकं एवढं पैसा येतोय सफिशियंट आहे माझ्यासाठी. तर आम्ही जर लिस्ट काढली ना सर, तर मी आत्ता महिन्याला 43 लाख रुपये कमवू शकतो. एवढं महिन्याला 43 लाख एवढं माझ्याकडं कस्टमर बेस आहे. आउटसोर्सिंग झालं. आउटसोर्सिंग हो, एवढं म्हणजे त्यांनी स्वतःहून इन्क्वायरी केल्यात की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं, माझं प्रमोशन करा. तर महिन्याला 43 लाख रुपये मी जर कमवू शकतो. ते IT चा प्रोजेक्ट मॅनेजर आहे, तो पण काहीच नाही करू शकत. म्हणजे बरोबर ना. हो, समुद्र आहे सर हे कंटेंट क्रिएशन. ऑनलाईन जे आपण जे काम करतो ना, डिजिटल मार्केटिंग किंवा जे पण का असू द्या, प्रमोशन्स, हे समुद्र. खूप पैसा आहे सर, खूप पैसा आहे. वेळ लागतो. आणि वेळ लागणार ना सर. तुम्ही पहिलं स्वतःवर काम करा, शिका, हे करा, त्याच्यानंतर कळणार ना तुम्ही लोकांची प्रोफाईल कशी. मी जर एक क्लायंट केला तर त्याचं 3 महिन्यामध्ये मी त्याला असे 50-60K फॉलोअर होतात त्याचे. 3-4 महिने, 5 महिने, 6 महिने. ठीक आहे, स्लो पॉयझन आहे हे स्लो पॉयझन आहे. तर तुम्ही असं एक्सपेक्टेशन करणार नाही माझा व्हिडिओ जात नाही आहे. अरे 1 महिना, अरे 26 वर्ष लागतात काही लोकांना. तुम्ही त्यात म्हणजे तुम्ही स्वतः स्क्रिप्ट करता की त्या माणसानं ऍक्टिंग वगैरे सगळं शिकवतं? मी स्क्रिप्ट लिहितो. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर सगळे असं भरपूर सारे ब्रँड आहेत. जसं की एक ब्रँड आहे आमचा अनिल आटा चक्की. तर त्यांना काय पाहिजे असतं, त्यांचं सेल कसा होईल या अनुषंगाने मी स्क्रिप्ट लिहितो. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ॲक्टर त्याच्यात कास्टिंग होती, कोण ॲक्टर आहेत. मग माझे जे मॅनेजर लोक आहेत ते फोन लावतात त्यांना, ते लोक येणार, तिथं ॲक्ट होणार, शूट होणार, रायटिंग, डायरेक्शन, सगळी प्रोफेशनल टीम आहे. ते झाल्यानंतर मग काय होतं की तो व्हिडिओ येतो. आमचा प्रोफेशनल व्हिडिओग्राफर आहे, त्यांनी त्याच क्षेत्रात काम केलं. मग तो व्हिडिओ एडिट करणार, तिथून मग तो बाहेर येणार. तो गेला की मग तो व्हिडिओ प्रोफेशनल होतो, लोकांना रिलेटेबल होतो आणि तो व्हायरल होतो. तुम्ही काहीही व्हिडिओ बनवणे गेले पैशासाठी, आणि तिथं इंटेन्शन, बिझनेस कोणताही करताय किंवा हे करताय, इंटेन्शन फार महत्त्वाचं आहे. की फक्त पैसे मिळायला नाही पाहिजे, समोरच्याला व्ह्यूज पण यायला पाहिजे. आता जसं की माझं कॉमेडी पेज आहे किंवा सोशल मेसेज देतो मी, तर एखादा टोपीवाल्याची जी मी ॲड केली ती माझ्या याच्यावर व्ह्यूज येणारच. बरोबर. पण त्याला टार्गेट ऑडियन्स मिळतोय का? टार्गेट ऑडियन्स मिळत नाही त्याला. तर व्ह्यूज येणार तिकडे, पण टार्गेट ऑडियन्स तिथं मिळत नाही. म्हणून तुम्ही त्याच्याच पेजवर करा ना, त्यालाच ग्रो करा, असं काहीतरी करा. असे कोण करत नाही मार्केटमध्ये. आता मी एकटाच करतो, थोडा एक्सपेन्सिव्ह आहे मी जास्त, पण मी करतो सर हे. आता सगळं ठीक आहे म्हणजे आता लाईफमध्ये ओके सगळं? आता ओके सर, ओके. पण म्हणजे आता लाईफने एवढं काय शिकवलं ना सर, की आता इथून मी शून्य झालं तर परत वरती येऊ शकतो. असं आहे की ठीक आहे, आता ठीक आहे, काहीच घडलं किंवा मी शून्य झालो तर पुन्हा म्हणजे पोहायला आले, गोड्या पाण्यात टाका, खाऱ्या पाण्यात टाका, पोहायला शिकलोय, होणार. बरोबर. मग ते आता असं की किती मोठी अडचण दे मैं हू सॉल्व कर लूंगा असं होतं. आणि ओके सगळं परत. पण सगळ्यात जबरदस्त सर कर्जात शिकलो मी. कर्जात असं झालं होतं ना सर मी, की सगळे बोलत होते हा ॲक्टिंगमध्ये बरबाद झाला आहे, हा नुसतं ॲक्टिंग. इव्हन माझं मुलं बाळं बोलत होते ॲक्टिंग करतोय. तर एक माझी बहीण आहे सर, मी जायचो कोणाकडे पण 200 रुपये दे, 300 रुपये दे, किंवा माझ्यासमोर एक काका होता, त्यांच्याकडनं मी पैसे घेतले होते व्याजाने. आणि
तो पैसे मागायच्या अगोदर मी हेल्मेट घालून घरातून निघून जायचो, रात्रभर येत नसायचो बरं का. तर ते काका तरी घरी यायचा आणि त्याला बोललो ना की या तारखेला पैसे देतोय, तरी तो रोज यायचा. मग मी काकाला बोललो, काका डॉक्टरने सांगितले 9 महिने 9 दिवसानंतर बाळ होणार आहे, तुम्ही 7व्या महिन्यातच काय विचारताय. बोललो मी तुम्हाला सांगितलं ना हे करतोय. आणि माझ्याकडे पैसे काहीच नसायचे सर, काहीच नसायचे. तर मग असा किस्सा झाला की मला 3 महिने माहीत नाही माझ्या घराच्या आजूबाजूला कोण नवीन राहिला आले, कारण की मी घरात थांबतच नसायचो. त्यावेळेस बायकोनी फार सहन केलं. आणि असं होतं की मी बोलणार, ते तुझ्याकडे गाडी कोणती आहे. बोले अरे काय माझ्याकडे 3-4 गाड्या पडल्यात. तर रुबाबात त्यांनी सांगितलं, म्हणलं ही गाडी ही पण आहे. म्हणलं एक राऊंड मारायला दे. गेलो आणि घाण ठेवली गाडी. ह्याची टोपी ह्याला, म्हणजे प्रत्येक दिवसाला 30-40 हजार रुपये किंवा 50-60 हजार रुपये मला कमवायचे, ह्याला द्यायचे. एक मित्र आहे, त्यांनी त्याच्या बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून मला हे दिलं, पैसे दिले ते 25,000 रुपये. आणि 25,000 रुपये मला परत देता नाही आलं टायमिंगवर. तर तिचं ऑपरेशन होतं आणि त्या ऑपरेशनला, त्या भाभीच्या ऑपरेशनला पैसे, मॉमेडियन मित्र आहे, मुस्लिम मित्र आहे, तर त्या भाभीच्या ऑपरेशनला मला पैसे टायमिंगवर देताना आले. तर भाभी नाराज झाली होती आणि त्यावेळेस मी ती गाडी घाण ठेवून पैसे दिले एका मित्राची रँडम. तर तिथं काय झालं की ती ज्या 3-4 दिवसानंतर मी घरी गेलो ना पैसे घेऊन, तर त्या पैशाची काही किंमतच नव्हती आणि वेळेची किंमत होती सर. बरोबर. असं घडलं की न्यूजपेपरचं बिल आहे, त्याच्यात चेक दिला, 3 वेळा चेक रिटर्न आला, 1200 रुपयाचा चेक रिटर्न, आणि SBIने 1800 रुपये चार्जेस लावले होते. आणि मी त्याला परत चेक देतोय, पैसेच नाही, काय करणार, कुठून काढणार. आणि म्हणजे मी चोर नव्हतो, सिच्युएशन मला ते करायला लावत होती. असा डब्बा घेऊन जायचो सर मी नारायणपूरला, इथं लोक शोधतात आहेत म्हणून, आणि डब्बा घेऊन तिकडं जायचो. तिकडं ते आमटी भात मिळते दत्तांच्या मंदिरात, बरोबर. ते बोलायचं अरे घरच्यांना पण द्यायचं आहे, घरच्यांना आमटी भात फार आवडतो आहे, त्या आमटी भात घ्यायचा. मी आणि माझा एक मित्र होता, तो बिल्डरच होता, तर तो यायचो आणि परत आम्ही तो आमटी भात रात्री खायचो. दुपारी पण तेच खायचं, रात्री पण तेच खायचं. आणि कर्जात मला एक कळलं सर की माणूस आहे ना, माणूस त्याला पैशाशिवाय इज्जतच नाही. एखाद्या वेळेस तुम्ही स्त्री असताना तुमचं लग्न लावून तुम्ही डिपेंडेंट राहू शकता कोणावर पण, आई बाप, बहीण भाऊ, बॉयफ्रेंड बिफ्रेंड कोणावर किंवा मित्र. स्त्रियांना मदत करायला पण मित्र येतात. बरोबर. पण माणसाला पैसाच पाहिजे सर. पैसा नसेल ना तर बाकी काही गोष्टी नाहीच आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये मी आलो फक्त पैसे कमवायला, आणि मी कमवतो आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत ना, माझ्यासोबत काम करणारे, ते 15-15 वर्ष त्यांनी बरेच फिल्म केल्यात, हे केल्यात, ते केल्यात, पण त्यांना मी सॅलरी देतो आहे. आज मी काम देतो आहे, मी सॅलरी देतो आहे, कारण की माझ्याकडे पैसा आहे. आणि कर्जात इतक्या साऱ्या गोष्टी, म्हणजे माझ्या वाईफ तिने मला फार साथ दिली. आणि कर्ज संपल्यानंतर मी एका हॉटेलमध्ये बसलो आणि रूफटॉप हॉटेल, मस्त बिल आलं 12,000 रुपये. ती बोलली अरे 12,000 बिल. मग मी बोलला काय झालं त्याला. तर ती बोलली की यार सचिन आपण कसे दिवस काढले. मी बोलला हां ना यार सोनू, पण ठीक आहे आता चांगलं आहे ना. ती बोलली पण मी तुला तशा दिवसात पण साथ दिल्या तुला. मी बोललो तू साथ देत होती पण इज्जत देत नव्हती. बोललो तू पण बोलायची की भिकारी पण भीक मागून त्याच्या बायकोला खायला घालतो, पण तू नाही घालू शकत. आणि त्यावेळेस मी सर काही चुकीचं काम करत नव्हतं ना, मी ॲक्टिंग शिकत होतो ना. मग मला तिथं असं वाटत होतं की अरे ॲक्टिंग शिकतोय मी काय चुकीचं काम नाही करत आहे. ठीक आहे, कर्ज झाले, हे झाले, ते झाले, पैसे मिळून जातील. तर आत्ता काय होतं आहे की एखादा माणूस मला येऊन बोला ना, अरे आपका वो पैसा रे, अरे किती रे का 5,000, मला येईल 6,000 रुपये भाई, मी लगेच काढून देऊन टाकतो. आणि की इतक्या जणांकडनं मी पैसे घेतलेत ना, मलाच माहीत नव्हतं की किती जणांकडनं. काही लोकांनी सोडून पण दिलं असतील मला असं वाटतंय. त्यांनी मला आता फोन केला, हा व्हिडिओ बघितल्यावर मी त्यांचे पैसे रिटर्न करेल. आणि नाहीच होत ना सर. म्हणजे तुम्ही विचार करा ना, काय करणार तो माणूस, तो कर्जात आहे, काय करणार, मर्डर करणार, हे करणार. आमच्याकडं नाना प्रकारची कामं आली सर. बॅग इकडून तिकडं द्या, आणि ते बॅग इकडून तिकडे मिळाल्यावर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. त्या बॅगेत काहीतरी असतं अंमली पदार्थ, आणि ते तिकडून तिकडे नेताना तिथंच कोणतरी पोलीस पकडतात आणि ह्याच्याकडनंच पैसे घेतले जातात. ह्याच्याच घरच्यांना मग कुठून पण आणून नाही तर तुझ्यावर जेल टाकतो, हे टाकतो. हे असे पण कांड आहेत सर. अशी पण म्हणजे कामं आली ती आम्हाला त्यावेळेस. म्हणजे सगळ्यांना माहीत होतं की मी कर्जात आहे. तर आम्ही काय करत होतो, जुगाड करायला जायचो कि भाई आज किसके साथ किसको तो भी मांगेंगे, फिर जाएंगे, बैठेंगे, कॉल करेंगे, भाई पैसा दे पैसा दे पैसा दे. तर असं 40 लाख रुपये माझ्यावर कर्ज होतं ना, त्याला मी 12-13 लाख रुपये व्याज भरलं आणि मी सगळं कर्ज नील केलं. हे फक्त सोशल मीडियाच्या दमवर. मी फक्त सगळं आपण आता ते स्टोरी हे झालं. लोनच्या बद्दल आपण खूप बोललो, पण लोन कशामुळे झालं तेवढं सर? काय होतं, इल्लिगल कन्स्ट्रक्शन होतं.
हो हो हो, तुम्ही स्टार्टला सांगितलं. इलिगल कन्स्ट्रक्शनला सीन असं होतं की ते ॲग्रीमेंट अचानक बंद झाले आणि ॲग्रीमेंट बंद झाल्यानंतर आम्ही काय हे लोनचे फायनान्सवाले आता मला शिवाय देतील, पण जो प्लॅन पास होतो ना सर, एक असतं PMRD जे नवीन गावात, आणि एक असतं टाऊन प्लॅन असतं, सँक्शन प्लॅन असतो. तर जे PMRDचे असतात ना, ग्रामपंचायत एक बांधकाम परवाना निघतो आणि ग्रामपंचायतीचा शिक्का असतो त्यावर, आणि जी ब्ल्यू प्रिंट असते ना ती आर्किटेक्टची, त्याला शिक्का मारावा लागतो ग्रामपंचायतीचा. तर ग्रामपंचायतीचा शिक्का जे आहे ना ते खूप सारे फायनान्सवाले ना बनवून ठेवतात, सगळ्या ग्रामपंचायतीचा शिक्का, आणि त्यांचं झेरॉक्सवरच काम होतं. फायनान्सवाले व्याज जास्त घेतात, त्यामुळं ते काही जास्त डॉक्युमेंट बघत नाहीत, ते लोन देऊन टाकतात. पण अचानक काय झालं, खरेदी खतच बंद झालं. फायनान्स चालू आहे, खरेदी खत बंद. फायनान्सवाले तोडगा काढतात, त्यांना जास्त इंटरेस्ट असतो ना. जे लोन, होम लोन आहे ना 7-8% मिळतं ना, ते फायनान्सवाले देतात 14, 15, 18, 20, 22% पण. तर आता माझ्या एका मित्रांनी काय केलं, एक इलिगल बिल्डिंगची स्कीम चालू केली, त्याला पैसे कमी पडत होते, तर माझ्याकडे त्यावेळेस सेविंग होती, मी 20 लाख रुपये दिले. आणि 20 ही कधीची गोष्ट आहे, 2016-17ची. आणि आम्हाला फायनान्समधून मजबूत पैसा मिळायचा. तर तो मला बोलला, मी तुला देतो 3-4 फ्लॅट देतो त्यातले. आणि RK स्कीम 1 गुंठ्यामध्ये काहीतरी त्यांनी 13 फ्लॅट काढले. अशी घरं असतात त्या. मग मग आमचं ठरलं 20 लाख रुपये त्याला मी दिले, आणि बिल्डिंग कंप्लीट होता होता ती ॲग्रीमेंट बंद झाली इकडे. त्यामुळे फायनान्स पण होईना, काय नाही. आणि लोकांना RK फ्लॅट घेणाऱ्याची कसे असतात ते पाणीपुरी स्टॉलवाले, हेवाले, म्हणजे क्लास 4 लोक असतात ते. तर मग ते असं झालं की आम्हाला ती बिल्डिंग कंप्लीट करून द्यायची होती. तर आम्ही कुणाकडनं पण व्याजाने पैसे काढा, ह्याच्याकडनं काढा, त्याच्यावर कुटुंब पैसे जुगाड करून त्या सगळ्या बिल्डिंगला लागला, पण शेवटपर्यंत त्या बिल्डिंगमधून पैसाच नाही आला. आणि ते व्याज वाढत मग इसकी टोपी इसके सर असं बरंच काही कांड केलेत मी. बरंच म्हणजे एक मित्र आला तर दारू पित बसला, त्याला पैसे दिले, त्याला पैसे द्यायचे होते, रिटर्न पैसे दिले, आणि दारू पिताना सगळी कहाणी सांगितली. त्यांनी परत नशेत मला बोला, टेन्शन मतले भाई तेरा भाई पैसा भरेगा. त्यांनी परत मला बोललं, हे घे पैसे, 25,000 रुपये दिले. मला माहिती आता हा सकाळी नशा उतरल्यावर फोन करणार आहे, आणि सकाळी 2 दिवस फोनच बंद करून टाकले, आणि ते पैसे मी लगेच दुसरीकडे वापरले. तिसऱ्या दिवशी फोन केला, बोल ना भाऊ, बोलतो अरे यार ते पैसे पाहिजे होते, माझ्या सालीचा हॉलचे हे भरायचं होतं. मी बोला, अरे नाही आता माझ्याकडे पैसे. आणि सर सिच्युएशनच तशा होत्या. खूप लोकांनी मला त्यावेळेस शिव्या दिल्या. पण आत्ता ते लोक मला ॲज अ गेस्ट म्हणून लग्नाला बोलवतात की अरे यार लग्नाला ये ना, माझ्या ह्याचं लग्न आहे, माझा बर्थडे. मग मी जातो त्यांच्याकडे. पैसे आले की सगळं चेंज होतं. सगळं चेंज होतं. पण दिलेत, भरपूर लोकांनी साथ पण दिली, भरपूर लोकांनी सोडून गेले. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो पण ॲक्टर होता, चांगला मित्र होता. तर त्यांनी सर माझ्या घरच्या भाज्या पण भरल्या होत्या. तो भरायचा ना, तो मला पण घेऊन द्यायचा. आणि नंतर काय झालं त्याला काय माहिती, तो पण सोडून गेला मला. पण तुम्ही ज्यावेळेस ते होतं, आता मी ऐकतो ना हे मोठ्या ग्रुपमध्ये का असं होतं की हनी सिंगचं का असं केलं जातं, बाकीच्या लोकांचं का, तर ते मला तिथं कळतं की अरे ते सगळं जेलिसीचा प्रकार आहे. का म्हणजे कपिल शर्मा शोमध्ये कपिलच दिसणार ना सर, बाकीचे दिसणार नाहीत. बरोबर आहे. कपिलने ते बिल्ड केले, बाकीचे दिसत नाही, तर बाकीचे त्याच्यावर जळणार का? म्हणून मी काय करतो, आता पैसे देतो ना, तर मग तिथं पैसे दिल्यावर व्यवहारच संपतो. तिथं हे बघ, तू पैसे घे, काम करतोय, हां ठीक आहे जा. आता दादा, आपण जवळपास म्हणजे 1 तासभर झाला आपल्या म्हणजे चर्चा झाली आपली. समजा जर तुमच्याकडे एक ऑप्शन असता आयुष्याला बदलायचा किंवा आयुष्यातलं एक गोष्ट बदलायचं, तर कुठली गोष्ट बदलली असते? सर बघा, मला असं वाटतं की मला जर काय बदलायची असती तर मी क्लासिफिकेशन बदललं असतं सर. म्हणजे मी ज्या क्लासमध्ये जन्म घेतला आहे ना, मी क्लास म्हणजे लोकांनी जात, हे लोकांना माहिती आहे की खालची जात, वरची जात, हे जात, ते जात. लोकांना क्लासिफिकेशन माहीत नाही की ब्राह्मणामध्येच का वर्ग आहेत. कारण की ब्राह्मणामध्ये पण सीन असं आहे की जो खाली काम केलं तो खालच्या कास्टचा झाला, जो त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचं काम करतो तो खालचा, म्हणून ते क्लासिफिकेशन झालेले आहेत. ठीक आहे. तर आता सीन असं आहे की मी कास्टमध्ये जन्म घेतला, पण मी अमीर होतो, म्हणजे घरचे माझे पैसा होता माझ्या घरात, त्यामुळे मला कास्टचा किंवा ह्याचा काय प्रॉब्लेम झाला नाही, किंवा लोक घाबरत पण असेल. किंवा असं होतं की आमच्या इथले मोठ्या कास्टचे लोक पण आहेत ना, ते माझ्या आई आणि वडिलांशी म्हणजे मैत्री करायला तडपायचे. असं खूप ठिकाणी झालेलं आहे गावागावात. तर मला जे आहे ना, आत्ता सध्या तरी माझा क्लास चेंज करायचा आहे सर. कास्ट वगैरे हे नाही. तुम्ही जर क्लास चेंज केला ना, तुमचा क्लास म्हणजे तुम्ही अप्पर मिडल क्लास आहे, तुम्ही अजून श्रीमंत होताना,
तर त्यावेळेस तुमची कास्ट नाही बघितली जातात, फक्त पैसा बघितला जातो. हं. आणि ज्यावेळेस तुम्ही गरीब आहे, एक दलित पोरगा जो गरीब झोपडपट्टीत पैदा झाला आहे, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याची कास्ट बघितली जाते, कारण की तो सगळा वर्ग जो आहे ना तो कास्टचंच बघणार. ओके. पण एक माणूस आहे, तो एका 5 करोडाच्या बंगल्यात राहतो आहे, त्या माणसाची कास्ट नाही बघितली जाणार. पण हा पण दलित आहे ना, हा पण दलित आहे. तो क्लासिफिकेशनचा फरक आहे सर. हा ह्याचा फरक नाही आहे कशाचा, कास्टचा. ठीक आहे. तर हा फुल लोकांना गैरसमज आहे की यार कास्ट छोटी आहे कास्ट मोठी. नाही, ते कास्ट छोटी आणि मोठी जे आहे ना ते मिडल क्लासच्या खालीच चालले सर. अप्पर मिडल क्लास आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत लोक जे आहेत ना ते कधीच या गोष्टीला बघत नाहीत. तर मला माझा क्लास चेंज करायचा. आता मी अप्पर मिडल क्लासच्या वर्गात आलो आहे. मला अजून श्रीमंत व्हायचं आहे. चांगले मॅसेज द्यायचे. ज्या चुका मी केल्या त्या लोकांनी करू नये हे मला वाटतं. पण आता असं होतं की ज्यावेळेस जो श्रीमंत माणूस येऊन जर देशासाठी काय बोलला तर त्याला सगळी व्हॅल्यू देतात, पण एक गरीब बोलला तर त्याला नाही व्हॅल्यू देणार. म्हणजे ते शाहरुख खानचा जो डायलॉग आहे ना सर, फिलॉसॉफर होण्याच्या आधी श्रीमंत व्हा मग फिलॉसॉफर. नाही बरोबर. आता मी इथे येऊन देशासाठी खूप काही मोठं बोललो तर माझं कोण ऐकणार नाही, पण अक्षय कुमार बोलला तर मग त्याचं सगळं ऐकतील. क्लासिफिकेशन सर. झालं तर आयुष्य आपलं. तुमचं वय किती आता सध्या? 33. आयुष्य सगळं गेलेलं आहे. 33 वर्ष पूर्ण केलेले, बऱ्याच अचिव्हमेंट केलेत लाईफमध्ये. इथनं पुढं आता काय गोल आहे तुमचं? सर मला म्हणजे नॅशनल अवॉर्ड असा पाहिजे, चांगले मोठे अवॉर्ड पाहिजेत शॉर्ट फिल्मला. बघा काय झालं माहिती आहे का, माझ्याकडे कंटेंट भरपूर आहेत. का? कारण की मी जेलमधल्या लोकांसोबत राहिलो आहे, सगळ्या टाईपच्या लोकांसोबत राहिलो आहे. खूप जास्त श्रीमंत. मी कल्याणनगरमध्ये माझे मित्र राहायचे, पुण्यातला सगळा टॉप क्लास एरिया, त्यांच्यासोबत राहिलो आहे. सगळ्या आत्ता मग ज्यांचे 1000 करोडाचे टर्नर आहेत त्या लोकांसोबत राहिलो आहे. तो ऑलमोस्ट वाचन पण माझं डेली चालू आहे. पुस्तकांची फार आवड आहे. प्रत्येक महिन्याला 4-5 हजाराची मी पुस्तकं खरेदी करतो. तर हे जेवढं ज्ञान घेतो आहे किंवा जे काही जग मी पाहिले वाईट चांगलं, हे सगळं मला लोकांपर्यंत न्यायचं आहे. हे सगळं एक आरशासारखं. जो कलाकार कोण आहे सर, की सत्य गोष्ट आरशासारखी समाजात मांडणारा. ठीक आहे की बाबा ही गोष्ट आहे, ही अशी आहे. तर ह्याच्यातून मला अचिव्हमेंट म्हणजे कधी मला लोक जेव्हा येऊन भेटतात बोलतात अरे तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला किंवा टाळ्या वाजवल्या, ह्याच्यातून तर ऑब्व्हियसली चांगलं वाटतं. पण असं होतं की हां यार आता इतक्यापर्यंत आलो ना, तर आता आपण शॉर्ट फिल्म बनवली तर आपल्याला नॅशनल अवॉर्ड पाहिजे, आपल्याला मोठे अवॉर्ड पाहिजे किंवा अजून फिल्म मेकिंग शिकायची. म्हणजे शिकणं मला थांबवायचं नाही, कधीच नाही. मी किती वय असू दे मी शिकत राहणार सर. कारण की अपग्रेड आपण फोनला अपग्रेड करतो सर. अपडेट येतं ना फोनला, सगळे अपडेट जातात, हे अपडेट करतात, मग नवीन फीचर येतात. पण आपण मेंदूला अपडेटच करत नाही. मी नुसतं वाचत असतो, फार वाचतो. आणि पैसा कमवणे, मी या क्षेत्रात आलो आहे पैसा कमवायला. म्हणजे बरेच ॲक्टर लोक मला बोलतात अरे चुकीचं बोलतो तू, पैसा कमवायला या क्षेत्रात आला, कलेसाठी आहे. मी म्हणलं नाही, पहिला पैसा मग कला. हो, लोक सॅम्पल मागतात ना व्हिडिओ, हे तू किती व्हिडिओ बनव. मी म्हणलं बघ माझे व्हिडिओज आहेत, तुम्ही माझ्या क्लायंटला फोन करून डायरेक्ट विचारा, सॅम्पल बिम्पल नाही देणार, तुम्ही माझ्या कलेवर जज करताय. मग नाही आमचं चालेल का नाही, अरे तुमचं चालेल नाही ते आम्ही बघू, नाही झाले पैसे रिटर्न देईल, पण सॅम्पल नाही देणार. हे थोडा ॲटिट्यूड ठेवावाच लागतो सर. काय होतं, जे बिझनेसमॅन लोक आहेत ना त्यांना तुमचं वीक पण माहीत असतं. आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीच्या किंवा अप्पर मिडल क्लास फॅमिलीच्या लोकांना हे 5 स्टारमध्ये नेतात, एक कॉफी पाचतात 500 रुपयाची कॉफी, आणि आपण 5 स्टार हॉटेल बघून वा त्याच्या हातातलं घड्याळ बिड्याळ बघून आपण इम्प्रेस होतो. त्याला माहीत असतं ह्याला कशात खरेदी करायचं आणि कसं नाही. मग ती सायकोलॉजी त्यांची पण हॅक करावी लागते. मग मी काय करतो, तिथे मी जास्त रिप्लायच नाही करत. मला माहिती आहे याला माझ्यासोबत काम करायचं, तो स्वतःहून घे, मी नाही करणार. तर पैसा कमवणं हा सगळ्यात मोठं. पैसा कमवणं म्हणजे माझ्या सगळ्या फॅमिलीला सेट करायचं, बायको बिको सगळेच, जी माझी फॅमिली आहे, आमचे HR मॅडम आहेत आणि ज्यांनी मला साथ दिल्या पडत्या काळात त्या सगळ्यांना. माझा मित्र आहे सर इम्रान, म्हणजे नाव घेईल मी इम्रान. तो त्याने मग ते रिक्षा चालवतो सर, माझं घरचं राशन भरायचं, त्याचं घरचं पण भरायचं, माझं घरचं पण भरायचं. तर ह्या लोकांनी माझ्यासाठी केले सर. माझी वाईफ आहे, परत माझा बॉस आहे, बॉसनी प्रत्येक गोष्ट मला एक समजवली. आत्ता पण ते मला बोलतात बघा असं नाही बनायला पाहिजे तुम्ही, की मी आलो आणि तुम्ही विमडी खाताय, नशे करताय आणि कुठंतरी मेला आहे, 3 दिवस दरवाजा उघडा नाही, वास येतोय का बॉडीचा, असं बनवू नका तुम्ही. मला नाही बॉस टेन्शन नका घेऊ, एवढं तर नाही करणार मी. आणि ह्या सगळ्या अचिव्हमेंट झाल्यानंतर सर असं वाटतं की कुठल्या तरी ओशो विश्वाच्या आश्रममध्ये जाऊन बसावं आणि शांती पाहिजे फक्त.
आणि लोकांना शिकवणं फार आवडतं मला सर, म्हणजे चांगल्या गोष्टी. म्हणजे आपण वाईट वागलो पण लोकांना चांगल्या गोष्टी देणं फार आवडतं. तर मला असं वाटतं की खरंच ओशो विशो असा आश्रम भरपूर वाचतो मी ओशोला. धर्म वाचले सगळे. मॅकियावेली वाचतो मी सर. ओके. हां, मॅकियावेली मी जरा जास्त वाचतो आणि फॉलो पण करतो त्यांना. धर्म पण वाचलेत. ओशो सगळं झाल्यानंतर मग माणूस ओशोकडे येतो. मग ओशो वाचायला सुरुवात करतो आणि मग असं वाटतं पीस, मग शांती. हां, मग हे घरदार किंवा फॅमिली लव याच्याशी कनेक्ट नको आहे. ओके, ठीक आहे. तुमचं म्हणजे पुढं अजून खूप सबस्क्रायबर्स मिळावेत, तुम्हाला फॉलोअर्स मिळावेत, आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी चेंज होतील मे बी. Yes, sir. जर मानत असला तुम्ही की बाबा आजूबाजूच्या एनर्जीज असतात, त्या गोष्टींनी जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. तर थँक्यू. तुम्ही खूप तुमचा महत्त्वाचा टायमिंग आम्हाला दिला. बराच वेळ झाला मग गप्पा मारल्या. तुमच्याशी भेटून खूप खूप भारी वाटलं मला. येस सर, मला पण खूप. मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे सर, की फर्स्ट टाईम मी कोणत्या चॅनलला, बरेच चॅनल, न्यूज चॅनल चांगले चांगले मला बोलवतात पण मला जायची इच्छा होत नाही. पण तुमचा चॅनल पाहिल्यानंतर मी बघितलं की अरे हां, इथे काहीतरी वेगळा कंटेंट येतो आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट की वेगळा कंटेंट पण आहे, सगळ्या गोष्टी पण चांगल्या आहेत आणि तुम्हाला पण खूप चांगले सबस्क्रायबर मिळावे ही माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे, सगळं काही आहे सर. खूप खूप थँक्यू. येस. तर हे होते सचिन चव्हाण. त्यांची स्टोरी आपण ऐकली. जर तुम्हाला असं वाटत असलं की आपली पण काहीतरी स्टोरी आहे ना, आपण जगापुढं आणायची आपल्याला, तर आपली दखल कोणी घेत नाही. तर तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करा. आपण नक्की भेटूया आणि तुमचा पण पॉडकास्ट एक दिवस आपण नक्की घेऊयात. तोपर्यंत पाहत राहा द रायझर शो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.